नर्मदे हर म्हणतो आपण. नर्मदा हर म्हणजे शिव, हरिहर, हरी म्हणजे कृष्ण, हर म्हणजे शिव. तर नर्मदा ही शिवाची पुत्री म्हणजे मुलगी मानली जाते. सो म्हणून मुलीचं आणि तिच्या बाबांचं नाव आपण सतत घेत असतो. तो प्रत्येक ठिकाणी शंकराचं मंदिर आहे आणि इतकं महात्म्य नर्मदा मातेचं. म्हणतात असं की पुराणात दिला की तिथलं प्रत्येक कंकण हे शंकर आहे, म्हणजे प्रत्येक दगड सुद्धा शंकर आहे, त्याला काही प्राणप्रतिष्ठा करायची गरज नसते असं म्हणतात. सो त्याच्यामुळे शिव मंदिरं प्रचंड आहेत आणि शिव मंदिर आहे तर आपलं तिथे मारुतीचं मंदिर तर असतं. मी म्हटलं ना की रामपुराच्या आपण समोरचा जो घाट असतो तिथे आम्ही नंदी घाट तयार केलाय. तिथे एक मोठा नंदी आणून ठेवला होता 2023 मध्ये. मी बघितल्यावर म्हणजे काहीची गरज काय, अशी एकतरी गोष्ट असू द्यावी जी खरी आहे, जी फक्त प्रेम भक्ती आणि 1 to 1 आहे. त्यात कुठेही खोटेपणा, कृत्रिम डेकोरेशन, कमर्शियलायझेशन काहीच नसावं, पण ते आता झालं आहे. नंदी घाटावर मोठा नंदी, मागच्या वर्षी तिथे नंदी घाट वगैरे दिलाय आणि तो फोटोजेनिक आता फोटोचा स्पॉट झालाय. तिथे तो सेल्फी स्पॉट झाला. मागच्या वर्षी नर्मदा वादने 24 मध्ये उडवून लावलं नंदीला, कारण पूर आला. तरी यांचा खर्च मिटला नाही. आता त्यांनी यावेळेस काय केलंय, 12 ज्योतिर्लिंगाचे 12 शिवलिंग ते स्थापित केले, खोटे म्हणजे दगडी. मी तिथे गेलो होतो आणि संध्याकाळ झाली. खाली वरती दत्ताचं मंदिर आहे, खाली टेंबे स्वामींचं समाधी मंदिर आहे. तिथे मी गेलो, बसलो होतो, नॉर्मली आरती झाली त्यांची आणि तिथे मला दिसलं की साठीतलं एक जोडपं तिथे बसलाय. नंतर मला कळलं की नाशिकचे ते आहे, त्यांचं आडनाव पवार आहे, मला हे पण स्पेसिफिकली आठवत आहे. सो तेच तिथल्या पंडितांना अनुभव सांगत होते, त्यांना काय अनुभव आला. मी ऐकत होतो नॉर्मली, मला तेव्हा लक्ष नाही, नंतर मात्र ते बोलले तेव्हा इंटरेस्ट निर्माण झाला. की ते काय म्हणत होते की आम्ही म्हणजे ते सांगत होते काका की ही म्हणे मी एकटा परिक्रमा निघालो होतो म्हणे, मला सोडायला ओंकारेश्वरला माझी ही आली, बायको आली, मुलगी मुली आणि जावई आलेत, सगळे आलेत आणि हिच्या पायाला चालता पण येत नव्हतं, तरी पण ही आली म्हणे मला ऍटलीस्ट निरोप द्यायला परिक्रमाला जाताना. आता माझी संकल्प झाला, मी मुंडन केलं म्हणे सर्व आणि आता परिक्रमा निघणार तेव्हा ही रडायला लागली म्हणे जोरजोरात की तुम्ही चालले आता आणि कसं होईल, तुम्ही काय, म्हणजे भीती होते ना. ही 2014-13ची गोष्ट आहे. तर ते म्हणत होते, तर मी म्हणाल तिला म्हणे, हिला म्हणालो म्हणे मी की चल तुला चालायचं आहे का, तू चलतेस का. ती म्हणाली की हो मी येते. जी त्यांची बायको कुठल्याही तयारीने आली नव्हती, जस्ट निरोप द्यायला आली होती, अंगावरच्या कपड्यांशी त्या गेल्या वेळेवरती अगदी, आणि त्यांना चालता पण येत नव्हतं. मग हे त्यांनी सांगितलं, त्या बोलत मी ऐकत होतो, तर त्यांनी मला की मला सुरुवातीला त्रास झाला आणि नंतर माझं चालणं कधी नॉर्मल झालं मला पण कळलं. 2024 मागचं वर्ष, त्यावेळेस मी स्टार्टिंगला पौर्णिमेला जनरली जात असतो मी परिक्रमा, तर मी माझं रेड बसवरनं तिकीट बुक केलं आणि मी ऍक्च्युली बसमध्ये बसलो, शहराच्या बाहेर गाडी गेली आणि तेव्हा काही गोष्टी मला आठवल्या, काहीतरी महत्वाचं काम आलं आणि मला अर्धवट तिथून परत यावं लागलं घरी. मी परत आलो, परत 2 दिवसांचं रिझर्वेशन केलं, मी परत बाहेर गेलो बॅग भरून आणि परत मला घरी यावं लागलं. असं 3दा झालं 2024 मध्ये. आणि आता मी म्हटलं असं का होत आहे, 3दा कॅन्सल रिझर्वेशन माझी झालेली सीट. त्यानंतर मग झालं की मग बऱ्यापैकी पौर्णिमा चैत्र महिन्यात संपला 6-7 दिवस उरले होते फक्त, आणि तिथून परिक्रमा बंद केली गुजरातमधनं. गुजरात गव्हर्नमेंटने त्यांनी पाणी सोडलं सरदार सरोवर डॅम मधनं. सो जो पूल होता मातीचा पूल, तो उडून गेला पाण्यातनं. सो मला परिक्रमाच अलाउड नाहीये आणि पायी परिक्रमा अलाउडच नव्हतं, त्यांनी बंदच केली आहे कारण मगरी वगैरे खूप वाढल्या. सो मग मला हे ऐकल्यावर इतकं दुःख झालं मनापासून. म्हटलं ही गॅप होते पहिलं नाही, शेवटी उद्या अमावस्या म्हणजे शेवटचा दिवस आणि आता माझी परिक्रमा होत नाही असं मी बोललो, पण म्हटलं आता नाही होत आता, कारण शक्यतो उद्या अमावस्या, आज निघालो तर मी उद्या पोहोचू शकतोय. आणि ही सकाळी 10:30-11 वाजले होते फक्त, हे जे कोणाशी बोललो तेव्हा मी आतून मनात म्हणजे माझ्याकडे नर्मदा जल असतं घरामध्ये ठेवलं, तिथे मी आतून फिलिंग करून आठवलं, म्हटलं पुढील 3 ते 4 तासात जर मला असा काही संकेत नर्मदा मातेने दिला नाही तर म्हटलं आता परिक्रमा होऊच शकत नाही, आता संपलाय, म्हणजे आता देर इज नो चान्सच नाही, होपच नाहीये. असं झालं आणि मी काहीतरी अर्धा पाऊण तासानंतर परत मी जस्ट मोबाईल ओपन केला. त्या मोबाईलमध्ये एक रॅन्डम पर्सन, ज्यांना मी माझ्याकडे जास्त कॉन्टॅक्ट पण नाहीये 3 ते 4 वर्षांपासून, त्यांचा एक फोटो होता स्टोरीमध्ये इंस्टाग्रामवरती. तर मी स्टोरीवरती रिप्लाय केला की कुठे आहे, तर ती व्यक्ती म्हणाली अरे मी तुलाच मेसेज करणार होते, मला तुझीच आठवण आली की मी आता नर्मदा किनारी आली आहे आणि तू परिक्रमा गेला नाही का यावर्षी उत्तर वाहिनीला, कारण काही सांगितलं नाहीस. तेव्हा जो हे शब्द मला कानावर, मेसेज मधनं कानावर पडले, त्या क्षणी मी ठरवलं आता इथे भूकंप येऊ, पुण्यात का सुनामी येऊ, मी जा राहिलाय, मी जातोय म्हटलं आता.
आणि त्या क्षणी मी काहीही टिप्स देऊ शकत नाही. माझी लायकी काय, माझी अवकात काय आहे की नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये मी काही टिप्स द्यावे कोणाला, ती बोलावते ती करून घेत असते नर्मदा माता. हे प्रत्येकाचा अनुभव आहे. सो काही टिप्सची गरज नाही आहे. उठायचं, बॅग मध्ये बेसिक कपडे टाकायचे, त्या किनारी जायचं, परिक्रमा खायला प्यायला आणि राहायला सगळी सोय होते, ती करून पण घ्यायची असते. ऍडजस्ट करायचं असतं उन्हामध्ये, गरमी वगैरे असेल प्रकार तो ऍडजस्ट करायचा, पण सरळ निघायचं. नो टिप्स निडेड. जस्ट मदानाला की निघायचं. येस, तीच परिक्रमा असते आणि तेच ते कॉलिंग असतं, नर्मदा मैया कॉलिंग. सो चलो बुलावा आया है, मैया ने बुलाया है. असं होतं ते. एक्झॅक्टली. नो टिप्स. मला एकदा दिसली, ते सांगतोय, 2023 चीच गोष्ट आहे. पण सीताराम आश्रम माझी पूर्ण झालं, आता शेवटचा टप्पा काढायचा होता. खाली पोहोचतो मी आणि मला खूप वाटायचं यार नर्मदा मातेने मला एकदा तरी मला इच्छा होती की मगर दर्शन व्हावं. मगर दिसली की आपली परिक्रमा खूप छान झाली आहे, आशीर्वाद मिळाला. आणि मी खाली गेलो आणि मला पुढेच 2 काळ्या मगरी दिसल्या, वरून दिसत होत्या मला. आणि जसं पायऱ्या उतरल्या आणि यार जावं जवळ, अंगावर येणार नाही तेवढं काही. मी असं जरा सावधानता बाळगून पुढे आणखी जवळ गेलो. जवळ त्यांची हालचाल होत होती, काळ्या शार मगरी होत्या त्या. मी पुढे गेलो, परत माझा मोबाईल वगैरे बाहेर काढला, फोटो तर काढावा मगरींचा. आणखी पुढे गेलो तेव्हा मला दिसलं. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. तर आजचा विषय खूप खास आहे, तो म्हणजे उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा. खरं तर आजकालच्या बिझी शेड्यूलमुळे आणि कामामुळे बऱ्याच जणांना मनात इच्छा असून पण नर्मदा परिक्रमाला जाता येत नाही, कारण त्याला खूप दिवस लागतात, खूप महिने लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का, चैत्र महिन्यात 3 दिवसात 21 किलोमीटरची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा सुद्धा केली जाते. आणि असं मानलं जातं की ही परिक्रमा पूर्ण केल्याने संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचं पुण्य मिळतं. तर म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये परत एकदा मी अभिजित पानसे यांना इन्व्हाइट करते. ते हा सगळा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमाचा अनुभव सांगणार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून. आणि उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा का केली जाते, त्याचं महत्त्व काय, किंवा जे कोणी नवीन जाणार असेल तिकडे तर तिथे काय काय केलं पाहिजे, काय काय पाहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींनंतर. सो अभिजित, वेलकम. हाय, थँक्यू. आणि महत्वाचं म्हणजे हा एपिसोड खूप मोठा असणार आहे. सो तुम्ही निवांत वेळ काढून हा एपिसोड बघा. काही काम करताना किंवा ड्रायव्हिंग करत असताना तुम्ही हा एपिसोड लावून ऐकला तरी चालेल. आणि आता एपिसोडला सुरुवात करायच्या आधी तुम्ही पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं ना, नसेल केलं तर ते आधी करा. एपिसोडला सुरुवात करूया आपण. तर अभिजित, उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे नक्की काय आणि त्याचं काय महत्व आहे? तू ऑलरेडी त्याचं महत्व सांगितलंय आता की 21 किलोमीटरची परिक्रमा केली चैत्र महिन्यात, तर जे 3,500 किलोमीटरची परिक्रमा होते त्याचं पूर्ण फळ मिळतं. म्हणजे 21 किलोमीटर मध्ये. हा, तर असं हे ऑलरेडी तू सांगितलंस. पण आता मी एक सांगेन की म्हणजे मला सांगावंसं वाटतं की उत्तर वाहिनीच का, म्हणजे उत्तरेकडेच वाहणारी नदीचं इतकं महत्व काय. सी, एक जिओग्राफिकल फेनॉमेना सांगतोय की कुठलीही नदी मुळात पाण्याचा स्रोत खाली जातो पहिल्यांदा, म्हणजे नॅचरल कीच असते त्याची डिरेक्शन वाहण्याची. सो नदी जेव्हा वरनं खाली येते म्हणजे दक्षिणेकडे जाते स्टार्टिंगला, आणि तिथनं मग ती मूळ नदीचं म्हणजे उद्देश काय असतो, समुद्राकडे जाण्याचा, समुद्रामध्ये मिळण्याचा. हाच एक मूळ नदीचा, प्रत्येक नदी तिकडेच वाहते, प्रवाहित होत असते. भारतात 2 समुद्र किनारे लाभले आहेत, एक पश्चिमेकडे एक पूर्वेकडे. सो मोस्ट ऑफ द नद्या तू बघशील म्हणजे गंगा नदी, यमुना, नॉर्थ मधल्या सगळ्या त्या हिमालयात जन्म घेतात, खाली येतात आणि मग त्या पूर्वेकडे टर्न घेतात, म्हणजे दक्षिणेकडे स्टार्टिंगला प्रवास करून पूर्वेकडे टर्न घेतात आणि मग पूर्व उपसागरात जाऊन मिळतात. नर्मदा माता मात्र कुठे जन्म घेते, सातपुडा रेंजमध्ये. सो ती पण काहीशी दक्षिणेकडे स्टार्ट घेते आणि नंतर परत लेफ्ट म्हणजे डावीकडे वळून अरबी समुद्रात जाऊन मिळते. सो मूळ उद्देश हेच. पण मग उत्तर वाहिनीचं महत्व का, कारण मुळात उत्तरेकडे म्हणजे परत नदी उत्तरेकडे कशी जाईल ना, प्रवाह, पाण्याचा प्रवाह वरती कसा जाईल. सो आणि वर काय आहे उत्तरेकडे, हिमालय. सो मूळ जो हिमालयात म्हणजे वरून दक्षिणेकडे, पश्चिमेकडे, पूर्वेकडेचा प्रवास, ही नदीचा मूळ प्रवास आहे. जेव्हा ती काही डिस्टन्स, काही अंतराला पुरती परत एकदा वरती म्हणजे उत्तरेकडे जाते, वाहते, तेव्हा तिचं महत्व, तेव्हा त्याला म्हणतात उत्तर वाहिनी परिक्रमा. आणि तेव्हा त्या जागेचं महत्व फार वाढतं, त्या उत्तरेकडे जितकं अंतर ती वाहते. इव्हन वाराणसीला सुद्धा गंगा माता ही काही याच्यामध्ये रेंजमध्ये
उत्तरेकडे वाहते. सो त्याचं महत्व तिथे पण तितकंच आहे. बरोबर. सो आपण आता उत्तर वाहिनीकडे येऊयात. तर उत्तर वाहिनीचं महत्व ऍक्च्युली हे आहे की उत्तरेकडे जी नदी वाहते त्याची पुटी खूप पुण्यकारक असते असं म्हणतात. आणि तिची परिक्रमा जर केली तर त्याचा एक म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलं असतं कदाचित म्हटलं आहे की ती खूप पुण्यदायी असते म्हणून त्याची परिक्रमा करतात. ओके. तर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा नक्की कुठे होते? की गुजरातमध्ये तिलकवाडा गाव आहे आणि रामपुरा गाव आहे. सो या तिलकवाडा आणि रामपुरामध्ये नर्मदा माता ही उत्तरेकडे वाहते. ओके. सो त्या म्हणजे आता या दोन भागामध्ये इतकं आपल्या परिक्रमा पूर्ण करायची असते. सो ही एक गुजरातमध्ये तिलकवाडा टू रामपुरा, मग रामपुरा टू परत तिलकवाडा किंवा मग व्हाईस वर्सा सुद्धा. ही सगळं गुजरातमध्ये. ऍक्च्युली 3 ठिकाणी उत्तर वाहिनी होती नर्मदा माता. एक म्हणजे मध्य प्रदेशमध्ये मंडला गाव आहे, तिथून मग सहस्त्रधारा वगैरे असं आहे. मला तिथे जायचं एकदा परिक्रमा नेक्स्ट इयर. पण तर मध्य प्रदेशमध्ये होते एकदा. आणि ओंकारेश्वर म्हणजे मध्य प्रदेशातलं जे ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर, तिथे पण कावेरी आणि नर्मदा मातेचा संगम आहे. तिथे पण ती उत्तर वाहिनी व्हायची. पण आता तिथे डॅम झालाय म्हणजे धरण झालाय, तर त्यामुळे आता ते पाण्यात गेलंय. सो आता फक्त 2 ठिकाणी होते भारतामध्ये नर्मदा मातेची उत्तर वाहिनी परिक्रमा. एक गुजरात तिलकवाडा रामपुरा, एक मध्य प्रदेश मंडला सहस्त्रधारा असं काहीतरी नाव आहे. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमाचा इतिहास काय आहे, त्याच्या मागे काय हिस्ट्री आहे? मूळ परिक्रमा जी 3500 किलोमीटरची होती ती मार्कंडेय ऋषींनी केली असं म्हणतात सगळ्यात पहिल्यांदा. त्यानंतर मग बरेच टेंबे स्वामींनी केली, आणखी अनेक लोकांनी केली आहेत, संतांनी केली. पण ही जी उत्तर वाहिनी आहे ती गुजरात मधले एक संत होऊन गेले. त्यांचं नाव होतं जानकीदास, म्हणजे संतांचं नाव होतं जानकीदास बापू असं. त्यांनीही उत्तर वाहिनी परिक्रमा सुरू केली मुळात पहिल्यांदा. ती उत्तरेकडे आणि ते रामपुरा घाटाच्या वरच्याच ठिकाणी राहतात आश्रमात. सो तिथे आणि धनेश्वर आश्रम आहे बेसिकली. तो त्यांनीही ही परिक्रमा सुरू केली. सो मुळात ही गुजराती लोकच पहिले परिक्रमा करायचे, त्यांनी सुरू केली. आणि याला 30-40 वर्ष झाले, खूप वर्षाचा नाही, 30-40 वर्षांपूर्वी पासून उत्तर वाहिनी सुरू झाली आहे. सो त्यांनी काय केलं की जे स्थानिक गुजराती लोक आहेत त्यांच्या सहित त्यांनी ती परिक्रमा सुरू केली करायला. मग त्यानंतर ही परिक्रमा सगळ्यांमध्ये लोकप्रिय होत गेली हळूहळू, कारण त्याचं महात्म्य इतकं की फक्त 21 किलोमीटरची परिक्रमा केल्यामुळे पूर्ण परिक्रमेचा त्याचा फळ प्राप्त होतं म्हणून. तर ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा तू किती वेळा केली आहेस? मी केली नाहीये ऍक्च्युली. नर्मदा मातेने ते असे काही घटना घडत गेल्या की मी तिथे गेलो की 2018 मध्ये मला कळलं पहिल्यांदा एका गुजरातच्याच एका फ्रेंड कडनं की अशी परिक्रमा असते. आणि त्याच्या आधी नर्मदा मातेबद्दल एक श्रद्धा, एक प्रेम तर आधीपासून होतं. पण उत्तर वाहिनी अशी काही परिक्रमा आहे हे मला 2018च्या चैत्रानंतर कळलं. सो तेव्हा मला जाता नाही आलं. मग 2019 मध्ये मी ट्राय केलं, पण परत आपल्या जॉब आणि कामांमुळे जाता नाही आलं. 2020 ला मी रिझर्वेशन केलं होतं, लॉकडाऊन 2020चा चैत्र महिना. आणि 21 नंतर रिझर्वेशन केलं, ते पण नाही झालं कारण सेकंड लॉकडाऊन. सो मग 22 मध्ये मी पहिल्यांदा गेलो. आणि दॅट वॉज खूप मी खूप इमोशनली अटॅच झालो त्या 2022च्या परिक्रमेपासून. सो मग 22, 23, 24 लास्ट इयर त्याचा टोटली वेगळा अनुभव आहे. आणि यावर्षी 25ला म्हणजे मी आता 5-7 दिवसापूर्वी परिक्रमा करून आलो. 4 वेळा टोटल 4 वेळा झाली आहे. ते होतं ते आपोआप करून घेतलं जातं. हा ऍक्च्युली असंच होतं, प्रत्येकाचा अनुभव तोच असतो. सो उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमाला तू 4 वेळा जाऊन आलास जसं आपण आता मगाशी बोललो. तर त्याचे काही नियम आहेत का? नियम ऍज सच हा बेसिक नियम म्हणता येईल, और नियम पण नाही, एक संकेत की आपण ज्या ठिकाणापासून आपण आता बोलतोय रामपुरा आणि तिलकवाडा. सो तुम्ही तिलकवाडावरनं आपण जेव्हा परिक्रमा सुरू करतो किंवा कुठल्याही त्या उत्तर वाहिनीच्या भागामध्ये आपण करतोय, तर त्या जागेवर जवळचं जे शिव मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, तिथे जायचं, पहिल्यांदा नमस्कार करायचा आणि तिथे सांगायचं, तिथे संकल्प सोडायचा एक प्रकारे की मी उत्तर वाहिनी परिक्रमा, आम्ही लोक उत्तर वाहिनी परिक्रमा करत आहोत. सो मग उत्तर वाहिनी परिक्रमा तिथून सुरू करायची. आता लाईक उदाहरणार्थ सांगतो, आता हे तिलकवाडा, हे रामपुरा, अशी नर्मदा माता वाहते. सो आपण या तीरावरनं जातोय, ठीक आहे. आता इथपर्यंत उत्तर वाहिनी आहे. सो मग या तीरावरनं तिकडे आपल्याला बोटीने, नावेने पलीकडे जायचं, पलीकडच्या तीरावरती. मग त्या तीरावरनं परत इथपर्यंत यायचं, म्हणजे कळलं ना, इथे तिलकवाडा म्हणजे परत पॅरेलली येस. आणि मग परत आपण इथे यायचं बोटीने परत, म्हणजे आपण 2 वेळा तीर क्रॉस करतोय. हे महत्वाचं, म्हणजे हा पॉइंटला सांगायचं, कारण पुढे त्या नियमाबद्दल थोडं मी सांगेन. तर स्टार्टिंग अशी करायची की आपण जिथे परिक्रमा सुरू करतोय तिथल्या शिव मंदिरात आपण दर्शन करतो स्टार्टिंगला पहिल्यांदा, तिथे संकल्प सोडायचा आणि मग आपण परिक्रमा सुरू करतोय. त्याच्यानंतर आपण जेव्हा तीर क्रॉस करतो पलीकडच्या तटावर जातोय, आता
तिथे जाऊन स्नान करायचं. बरं. ठीक आहे. तिथे स्नान केलं की आता आपल्या जवळच्या एका बाटलीमध्ये नर्मदा जल घ्यायचं, तीरावरचं, पलीकडच्या तीरावरचं, आणि त्या तीरावरनं आता पलीकडच्या तीरावरती जितके काही शिव मंदिर, जितके मंदिर असतील त्यांचे दर्शन करत जायचं, आणि जितके महादेवाचे मंदिर असतील त्या सर्वांना अभिषेक करायचा. परत शेवटपर्यंत जितके मंदिर आहेत तिथे पाणी भरत दर्शन करत शिवावरती पाणी वाहत नर्मदा मातेचं, आणि मग परत दुसऱ्यांदा तीर क्रॉस करून जिथून सुरुवात केली त्या शिव मंदिरात परत जायचं, तिथे पाणी अर्पण करायचं, आणि ते पाणी जल अर्पण केल्यानंतर मग आपली परिक्रमा संपूर्ण. आणि दुसरं म्हणजे पांढरे कपडे घालतात. हा, मी तुला तोच प्रश्न विचारते की बऱ्याच फोटोंमध्ये किंवा ह्याच्यात वर्णनांमध्ये सुद्धा ऐकलंय की पांढरे शुभ्र कपडे घालतात, तर ते कशासाठी? पांढरे कपडेच का, याच्या मागे एक, जेव्हा आपण काहीतरी वस्त्र परिधान करतो कुठले एक, आणि तेव्हा काय होतं की आपल्या मेंटली आपल्याला कळतं की आपण एक व्रत घेतलंय. ते 21 किलोमीटर का होईना, 1 दिवस 2 दिवस, ते आपलं एक व्रत आहे. तो आपल्या मेंटली आपल्याला ते क्लिक करतं की आपण एक इतरांपासून वेगळे वस्त्र परिधान केलेत, त्याच्यामुळे आपण व्रतस्थ आहोत, आपण संकल्प केलाय, सो आपण त्या झोन मध्ये असतो परिक्रमेच्या. सो त्यामुळे पांढरे कपडे. आणि दुसरं म्हणजे की नर्मदा मातेला म्हणतात की श्वेत वस्त्र फार आवडतं. सो तिने ज्यांना दर्शन दिलंय त्यांना श्वेत वस्त्रात दिलंय. सो आणि परत एकदा की पांढरे कपड्यांमध्ये एक सात्विक गुण असतो, आणि नर्मदा माता शांतपणा, सौम्यपणा असतो. सो त्या सगळ्या गोष्टी, आणि नर्मदा माता फार सौम्य म्हणली जाते स्वभावाने. सो त्यामुळे एक नर्मदा मातेला आवडणारं वस्त्र श्वेत वस्त्र म्हणून आपण पांढरे कपडे घालायचे. एक सौम्यता आणि एक व्रतस्थ आपण आहोत, ते 2 दिवस और 1 दिवस म्हणून पांढरे कपडे. मस्त, छान एक्सप्लेन केलं. तर उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेत येणारे काही स्थानं किंवा काही मंदिर याबद्दल काय सांगशील? ओके, आपण आता परिक्रमा लिटरली व्हर्च्युअली परिक्रमा सुरू करू का? सगळं उत्तर मोठं असेल याचं. येस, कारण मला फार आवडतं ते त्या जागा परत स्मरण करताना, आठवताना. सो आपण तिलकवाडा धरूयात. तर तिलकवाडाचा आश्रम तो थोडा उंचावरती आश्रम आहे, टेंबे स्वामींचा आश्रम आहे. तिथे रामदास स्वामींनी मारुतीची स्थापना केली आहे, उंच मारुती आहे मस्तपैकी, आणि ते एक मोठं मंदिर आहे. तिथे रामेश्वराचं मंदिर आहे. म्हणजे असं म्हणतात की जे रामेश्वरमला जाऊ शकत नाही त्यांनी रामेश्वराचं दर्शन घेतलं की त्याचं महत्व आहे तिथे. सो मारुती आहे, एक रामेश्वरचं मंदिर, महादेवाचं मंदिर आहे, तिथे टेंबे स्वामींचं मंदिर आहे, आणि एक समाधी आहे मध्ये. सो हा एक हॉल आहे आश्रमात असलेला. तो परिक्रमावासी इथे झोपतात, इथे राहतात. मी पण तिथेच राहायचो, आता 3 वेळा तिथेच राहिलोय. आणि हा आश्रम मला फार का आवडतो, कारण त्याच्या बाहेर इतके सुंदर झाडं आहेत, औदुंबर, त्याच्यानंतर पिंपळाचं झाड आहे, आणि मस्त झाड आहे, आणि उंचावर आश्रम असल्यामुळे तो खाली नर्मदा माता वाहताना दिसते, आणि खूप सुंदर मुवमेंट आहे. तिथली संध्याकाळ फार सुंदर असते. एकतर असं छान प्रकाश असतो, केशरी, येलोइश, आणि संध्याकाळी दिवे लावतात सगळेजण त्या झाडांखाली, आरती असते. मग तिथे संध्याकाळी, आणि इकडे पलीकडच्या एका खोलीमध्ये म्हणजे प्रसादी, म्हणजे स्वयंपाकाचं सगळं सुरू असतो, आणि तिथे स्वयंपाकाची तयारी असते सुरू, आणि तो सुंदर वास येत असतो आपल्याला. आणि मग संध्याकाळी अंगणात सगळे खाली जेवायला नंतर जेवणं असतात, आणि हे प्रसादी म्हणून. सो बरेच लोक, मॅक्सिमम लोक आपले इथनं परिक्रमा उचलतात, असं म्हणतात त्या भागात, परिक्रमा इथनं उचलली परिक्रमा सुरू करतात. सो तिलकवाड्यातनं या आश्रमात आपण परिक्रमा सुरू करतात पहाटे, मोस्टली पहाटेच करतात, कारण उन्हाचा त्रास वाढला असो, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आपण पहाटे परिक्रमा करतोय. सो पहाटे 4 वाजता 3 वाजताच परिक्रमा, कोणी 2:30ला पण निघतात. सो तिथे स्नान वगैरे केलं आपण आपल्या ठिकाणी की आपण परिक्रमा सुरू. आपण आता मारुतीचं दर्शन करतो पहिल्यांदा, रामदास स्वामींनी जो स्थापित केलाय. मी तर, माझा खूप आवडता मारुती येतो, त्याला नमस्कार करतो. आणि रामेश्वरम बद्दल सुद्धा त्या मंदिरात फार प्रेम आहे मला, की वेगळी श्रद्धा आहे तिथे. सो त्यांना नमस्कार करायचा. आता आपल्याकडे कुठलं जल नाहीये हे लक्षात ठेव, आपल्याकडे एक बॉटल जी आपण पुढे भरणार आहोत. तिथे नमस्कार केला, काहीतरी नारळ वगैरे ठेवलं वॉटेवर, आणि तिथून आपण परिक्रमेला सुरुवात करतो आणि सांगतोय शंकराला की आता मी परिक्रमा करतो, आणि तुम्ही माझ्याकडे करू नका, आमच्याकडे करून घ्या. मग आता आपण निघतोय गावात. हे तिलकवाडा गाव आहे, खूप जुनं गाव आहे, आणि छान वाडे आहेत तिथे, काही काही आर्किटेक्चर जुनं आहे तिथे, लाकडी. सो ते बघताना मजा येते त्या गावामध्ये. मग आपण तिथून निघतोय, आणि उजवीकडे गावाच्या बाहेर म्हणजे एक लाल रंगाचं असं जुनं गेट आहे, एक फील क्रिएट करतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यातनं आपण बाहेर पडतो, आणि तिथनं सरळ गेलं की उजव्या साईडला आपल्याला सगळ्यात पहिलं मंदिर येतं. आणि ही वेळ अशी असते, रात्री 2:45-3-4 वाजले असतात. शहर गाव झोपलं असतं, आणि फक्त पांढऱ्या कपड्यांमधले काही परिक्रमासींचं परिक्रमावासी चालत असतात. फक्त ते लोक असतात. त्यांचा आवाज जो काही असतो थोडाफार नर्मदे हर कोणी म्हणत असतात,
आणि सगळं गाव झोपलं आहे. उन्हाळ्याचा फॅनचा आवाज आहे, कुठे कूलरचा आवाज होतो, पण आपण व्रतस्थ आहोत आता, म्हणा परिक्रमा उचलली आहे, बरोबर, एकदा श्वेतवस्त्र परिधान केले, छान वातावरण असेल ना, खूप सुंदर वातावरण असतं. आणि एक मी बघितलं की तिथे सकाळी थोडा थंडावा पण असतो, गारठा पण असतो, मग ते पण आणखी छान मस्त वाटतं. सो आपली मग परिक्रमा इथं सुरू होते. आता आपण उजवीकडे वळालोय. उजवीकडे पहिलं मंदिर आहे सगळ्यात महत्वाचं, ते म्हणजे तिलकेश्वर. ह्या मंदिरात दर्शन जर केलं नसेल तर ती परिक्रमा सुद्धा पूर्ण होत नाही असं म्हणतात. सो तिलकेश्वराचं पहिल्यांदा दर्शन घ्यायचं. तिथे तीळ वाहतात, काळे तीळ पांढरे तीळ वाहतात. सो आठवणीने ते घेऊन जायचंय तिथे. याशिवाय याच गावात सप्त मातृका मंदिर आहेत. त्यांची मग खूप म्हणजे स्टोरीज आहे. हे असे काही रॅन्डम मंदिर नाहीये, त्याचे एक नर्मदा खंडांमध्ये याच्याबद्दल लिहिलेलं वर्णन आहे. सो सप्त मातृका म्हणजे 7 देवी आहेत अशा, आणि त्याला शेजारी अगस्तेश्वर मंदिर आहे. आणि हे म्हणजे तिलकवाडाच्या आश्रमात म्हणजे गावामध्ये इतकं महत्वाचं ते गाव आहे परिक्रमेच्या संदर्भात. त्याशिवाय टेंबे स्वामींनी जेव्हा चातुर्मास केला त्यांचा, तो तिलकवाडा केला होता. तर ते ज्या घरी राहिले त्याच्या घरात ते घर सुद्धा तिथेच आहे. आणि परिक्रमा असते ते दर्शनाला जातात. म्हणजे वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे काही वस्तू स्वतःनी वापरलेले, त्यांचे हस्ताक्षर वगैरे, त्यांचा फोटो, हे सगळे त्या घरात अजून आहे. आणि त्या घराचं नाव आहे गुरुघर. सो असे सगळं दर्शन आपण करत निघालोय. आता तिलकेश्वर दर्शन घेतोय, तिथे नमस्कार केला, परिक्रमा सुरू झाली आहे, आपण परिक्रमेत आहोत. दर्शन केलं की नर्मदा मातेचं जुनं मंदिर आहे पुरातन, तिथे पुढे जवळ त्याचं दर्शन केलं की इथून आपण चालायला लागतो. आता गाव संपलाय आणि आजूबाजूला रात्रीचा अंधार असतो, पहाटेचा. सगळीकडे केळाचं वन असतं, प्रचंड केळीची झाडं. आणि समजा मी परिक्रमा पौर्णिमेला केली जनरली, तर पौर्णिमे चंद्र वरती दिसत असतो, तर एकदम माहोल क्रिएट असतं, शीतलता असते एक प्रकारची. कारण चैत्रातली उन्हाळा गरमी प्रचंड असते, पिरियडमध्ये उकडत असतं एनिवे. सो वरती चंद्र, इकडे केळीची झाडं, शेत, आणि परिक्रमावरती जातो. मग आपण तिथे जाऊन एक अत्यंत महत्वाचं आणि ते म्हणतात खूप जागृत आणि पॉवरफुल मंदिर आहे, ते म्हणजे मणिनागेश्वर मंदिर. त्याची पण मोठी स्टोरी आहे धार्मिक. ते त्या मणिनागेश्वर मंदिरात आपण जातो. आता पहाटे 4 वाजता तिथे चहा, दूध, कॉफी, खिचडी, ताक सगळं मिळतं. तिथे पहाटे 4 वाजता आईस्क्रीम सुद्धा मिळतं. मी स्वतः मला आठवतं, मी पहाटे 4 ला आईस्क्रीम खाल्लं होतं पहिल्यांदा 2022 मध्ये जेव्हा गेलो. सो तिथे देतात सगळे लोकांना प्रसादी म्हणून. आणि आता आपण कुठलं दर्शन केलंय, मणिनागेश्वर. हे खूप महत्वाचं मंदिर आहे. मणिनागाने स्थापित केलेलं शंकराचं मंदिर, ज्याने तिथे तपश्चर्या केली होती. समोर मारुतीचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे त्याच एरियात. आपण आता हे दर्शन केलं. दुसरं दर्शन झालं आपलं शंकराचं. रामेश्वर, तिलकेश्वर, आता मणिनागेश्वर, आणि आता पुढे आपण जातोय. तर शेतातून रस्ता, शेतातून पूर्णपणे अंधार असतो. या वर्षी आता सगळे लाईट लावलेत, जे मला क्लिक नाही झालं. आणि खूप सुंदर वातावरण असतं. पहाटेचा अंधार, थोडंफार पक्ष्यांचे आवाज सुरू होतात. आणि आपण आता पोहोचतो एका कपिलेश्वर महादेव मंदिर. ते असतो पण एक आश्रमच आहे. हे लोक परिक्रमावासींची सोय ठेवते राहण्याची म्हणतात. कपिलेश्वर मंदिर आहे आणि इकडे मारुती आहे. आणि पुढे अगदी म्हणजे कपिलेश्वराच्या अगदी पुढे श्रीरामांचं मंदिर आहे. ते खूप सुंदर वाटतं ते बघताना. पहाटे 4:30-5 वाजले असतात एव्हाना. आणि काही परिक्रमावासी ते रामरक्षा म्हणतात. आणि घंटानाद सुरू असतो, वातावरण पुढे कापूर जळत असतो, तो सुंदर सुगंध नाकाला येत असतो. आणि एक सुंदर भारीत वातावरण असतं ते त्या आश्रमातलं पण म्हणतो स्पेशली मी. सो मग आपण दर्शन करतो कपिलेश्वराचं. आतापर्यंत तू लक्षात ठेव, नर्मदा माता कुठे दिसली नाही आतापर्यंत. आपण फक्त गावातनं ट्रॅव्हल करतो, चालतोय. आता इथनं आपण खाली जातोय. इथे बी केअरफुल इतरांसाठी सगळ्यांसाठी म्हणतोय, कारण ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या खूप खाली पायऱ्या आहेत, मोठ्या पायऱ्या आहेत आणि अंतर खूप आहे. सो तिथनं जाताना अगदी केअरफुली जायचं, कारण अंधारात जनरली असतो, पहाटेचा अंधार त्यावेळेस पण असतो. सो खाली जाताना जरा नीट. तुम्ही काय सगळे हातात टॉर्च घेऊन वगैरे? टॉर्च पूर्वी घ्यायचे लोक, आता मात्र यावेळेस गरज नाही पडली कोणाला. बऱ्यापैकी लाईट्स होते यावेळेस तिथे. अदरवाईज मात्र पूर्वीपर्यंत तरी तिथे अंधार असायचा, पण त्यातच वेगळी मजा होती. आता ते सगळेच कमर्शियल वाट, तिची असं म्हणजे मळलेली वाट आहे. आणि खाली नर्मदा वाहत असते आपल्या उजव्या साईडला, कारण परिक्रमा करताना आपण कधी पण देवीला कुठल्याही दैवताला उजव्या साईडला ठेवायचं असतं. सो नर्मदा माता उजव्या साईडला, माता आपण आता खाली आलोय तीरावरती. आतापर्यंत आपण गावातनं चालत होतो, आता पहिल्यांदा आपल्या नर्मदा मातेचं दर्शन होतं परिक्रमा सुरू केल्यापासून. सो खूपच सही असतो तो मोमेंट, कारण पहिल्यांदा नर्मदा माता दिसतं आपल्याला, नर्मदा मैया. आणि मग सगळे नर्मदा घर म्हणतात तेव्हा बघितल्यावरती. मला आठवतं, कारण मी पौर्णिमेला गेली 2 वेळा. तो पौर्णिमेचा चंद्र आणि तो पश्चिमेकडे थोडा कलत असतो पहाटेची वेळ असल्याने, आणि त्याचं प्रतिबिंब नर्मदा मातेत
दिसतं आपल्याला आणि खूप सुंदर वाटतं कारण शांत प्रवाह आहे, खोल प्रवाह असं शांत, काही म्हणजे हालचाल नाही असतं, आवाज नसतो प्रवाहाचा आणि त्यामुळे ते वातावरणात आणखी एक सुंदर फिलिंग येतं आपल्याला. मग परत आपला आता हा जो चालण्याचा रस्ता आहे हा शेवटचा टप्पा आहे एका साईडचा आणि हा लांब जरा बऱ्यापैकी लांबचा टप्पा आहे. सो मध्ये एक झोपडी येते, तिथले एक आजोबा आहेत ते आपल्याला आरती देतात, चहा देतात, त्यांना नमस्कार करतात लोक. सो ती झोपडी कायम आठवते आणि त्याच्यानंतर परत पुढे जायचं आपण. तिथे पुढे गेल्यानंतर एक बऱ्यापैकी 1-1.5 तास चालल्यावरती और 1 तास चालल्यावरती आपण एक पहिला परिक्रमेचा पार्ट संपवतोय, म्हणजे संपते. आता आपण नर्मदा मातेच्या त्या काठावरती आलं जिथे पुढे रामपुरा गाव आहे, म्हणजे रामपुराचा घाट आहे पुढे. आता आपल्याला काय करायचं, एक ती कम्प्लीट केलंय आपण, उत्तर वाहिनी जिथून होते. आता आपल्याला पलीकडे जायचं आहे. सो बोटीने पलीकडे जायचं असतं नावेतनं. तिथे गेल्यावरती स्नान करायचं असतं आणि पूर्वी स्नान मी तिथे केलं आणि इतका सुंदर घाट आहे तो. एक्झॅक्टली यावेळेस काय असते परिस्थिती की सूर्योदय होत असतो. त्यापूर्वी तुला सांगतो की जेव्हा आपण 1 तास आधी चालतोय, पहाटे 5:30 वगैरे वाजले असतात, मोराचा आवाज सुरू होतो, सतत मोरांचा आवाज, आणि चैत्र महिना असतो. सो कोकिळ स्वर ऐकू येतो, म्हणजे एकीकडे कोकिळा गात असते, एकीकडे मोर असतो, एकीकडे दुसरा. पहिल्यांदा यावेळेस मला जाणवला पेरतेवा हा एक पक्षी आहे जो पावसाळ्यात जनरली आवाज काढतो म्हणतात और दिसतो. पेरतेवा असा त्याचा आवाज असतो, म्हणजे तो शेतकऱ्यांना सांगत असतो की याला पेरायला सुरुवात करा. मला पहिल्यांदा यावेळेस तो चैत्र महिन्यात त्याचा आवाज ऐकू आला, पेरतेवा. मध्ये यावेळेस पाऊस लवकर येणार दिसतोय आणि ऍक्च्युली पाऊस उन्हाळ्या बघितली. तर मग आपलं असे पक्ष्यांचे सुंदर आवाज, चिमण्यांचा आवाज प्रचंड असतो खूप. आणि आपण मग पलीकडच्या तीरावरती पोहोचतोय. आपण बोटीने गेलो, तिकडे दुर्ग वाटत असतं ना की नर्मदा नदी खूप छोटीशी आहे, कारण आपण पॅरली बघत असतो, आपल्या डोळ्यांना इल्युजन होत असतं. जेव्हा आपण ऍक्च्युली बोटीतनं पलीकडच्या तीरावर जातो तेव्हा कळतं ते म्हणजे नदीतनं जाताना की खूप मोठा प्रवाह आहे नदीचा. ऍक्च्युली तिथे रुंदी मोठी आहे आणि खोल पण आहे. सो आता आपण पलीकडे पोहोचतोय. एव्हा ना 5:45-6 वाजले असतात, थोडे असतच, आणि इतका सुंदर सूर्योदय तिथे दिसतो आपल्याला पलीकडे टेकडीतनं तो बाहेर येत असतो, सूर्योदय होत असतो आणि आपण तिथे स्नान करत असतो. कारण पलीकडे पोहोचलोय, आता स्नान करायचं नियमानुसार. तिथे स्नान केलं, अनेक लोक स्नान करतात, कोणी करत नाहीत. मला फार आवडतं त्या घाटावर स्नान करायला स्पेशली. सो ते केलं की आता आपण पाणी भरून घेतो. पहिल्यांदा आपण पाणी भरतो आपल्या बॉटलमधलं, पलीकडच्या तीरावरचं पाणी भरलं. आता वर जातोय, पायऱ्या चढून वर गेलो रामपुरा घाटाच्या. त्याला किडी मकोडी घाट पण म्हणतात, नाव आहे त्याचं. आता इथे खूप महत्वाचं मंदिर आहे. जसं तिलकेश्वर ते मंदिर आहे की त्याच्याशिवाय दर्शन घेतल्याशिवाय आपण परिक्रमा होऊ शकत नाही पूर्ण, तसंच हे मंदिर आहे तीर्थेश्वर. वरती गेल्या तो पण एक आश्रम आहे आणि उंचावर असल्याने खाली एकदम नर्मदा मातेचा पूर्ण प्रवाह, आणि ह्या जागेवर ना नर्मदा मैया वळण घेत असते. तो इतकं सुंदर दिसतो तो भाग, मस्त वाटते ते वळणदार. आणि समोर सूर्योदय होतोय, वातावरणाचा केशरी पिवळाचा रंग आलेला असतो, पक्ष्यांचा आवाज आणि नर्मदे हर श्वेतवस्त्रधारी सगळे परिक्रमाचे जात असतात. तो खूप सुंदर फिलिंग असतं. आणि आता आपण वर गेलोय. तिथे आश्रमात पहिले पूर्वी एक माताजी तिथे असायच्या, म्हणजे मी तरी 2 वर्ष बघितलं, आता त्या दिसलं नाही त्या वर्षी मला. तिथे तीर्थेश्वर मंदिर आहे थोडं आतमध्ये पुढे. तिथे जाऊन ते नर्मदेचं जल आपण शिवाला अर्पण करतो. झालं काय, या वर्षी मी थोडं विषयांतर करतो. या मागच्या वर्षी इतका नर्मदा मातेला पूर आला की ते मंदिर आता पूर्ण गेलं पुढे. सो आता तिथनं मंदिर त्यांनी शिफ्ट करून पुढे, शिवलिंग तेच आहे, फक्त पुढे त्यांनी तिथे स्थापित केलं, नवीन बांधलं. पण आधीची जी मजा होती, आणि एक असतं ना आपण जे पहिल्यांदा करतो, पहिला अनुभव असतो तो कायम स्पेशल असतो. सो तिथे ते मला फार वाटलं यावेळी, आता मी गेलो जेव्हा, यार ते तीर्थेश्वर खास होतं, कारण ते ओरिजिनल पुरातन होतं, तिथे होतं. आणि तिथेच मी 2-3दा गेलो आतापर्यंत दर्शनाला, पहिल्यांदा पलीकडचं पहिलं दर्शन आपलं. सो मग यावेळेस जागा दुसरी होती. मग आपण तिथे सुद्धा ताक मिळतं, टिपिकल जे स्नॅक्स असतात गुजराती ते मिळतात तिथे, आणि इथं खायला प्यायला सगळं मिळत असतं. तुम्हाला वाटेल इतकं मिळतं ऍक्च्युली. तीर्थेश्वराचं दर्शन केलं, जल अर्पण केलं. मी कापूर अर्पण करतो दर ठिकाणी, मला फार आवडतं. कधी मी 2023 मध्ये जेव्हा गेलो तेव्हा मी तिथे फुलवात प्रत्येक ठिकाणी ठरवलं की फुलवातीला व्हायचं सगळीकडे, पण इथं वेळ जायचा ना. सो त्याच्यामुळे आता या वर्षी मी केलं 2025 मध्ये की कापूर, भीमसेनी कापूर सगळीकडे जाळला. सो पटापट व्हायचं ते. मग तिथनं आता आपण वरती परत मेन रोडने येतो. आता हा जे आपण आधी मातीच्या रस्त्यावर तीरावर गेलो, आता हा प्रॉपर डांबरी रस्ता आहे. आता आपण तीर्थेश्वराला जल अर्पण केलंय आणि आता आपण परिक्रमा सुरू करतोय. दुसरा टप्पा, शेवटचा टप्पा.
आता हरसिद्धी मातेचं दर्शन होतं आपल्याला. हरसिद्धी मातेचं महत्व वेगळं सांगतो तुला, कारण ही उज्जैनचे जे राजे होते, उज्जैनचा राजा कोण, विक्रमादित्य, त्यांची कुलदैवत आहे हरसिद्धी माता. आणि मुळात ती गुजरातची आहे. राजा विक्रमादित्य उज्जैनमध्ये हरसिद्धी मातेचं खास मंदिर आहे. आणि आठवडीने जायचं, जिथे आपलं महाकाल मंदिर आहे त्याच्या अगदी पुढेच आहे हरसिद्धी माता. आणि ती फक्त संध्याकाळी तिथे आरती होते. आणि तिथे मराठी कल्चरचा फार इम्पॅक्ट आहे. तिथे दीपमाळ आहे, तिथे सगळे दीप लावतात आणि प्रचंड सुंदर आरती असते तिथली. उज्जैनची म्हणतोय आम्ही, सॉरी, ही हरसिद्धी माता असं महात्म्य आहे. आता आपण हरसिद्धी मातेचं दर्शन घेतलंय आणि आता पुढे जातोय. त्यानंतर उजवीकडे वळतो. आता हा रहदारीचा रस्ता आहे, डांबरी रस्ता आहे, प्रॉपर गावातनं रहदारी गाड्या तिथनं जात असतात. पुढे गेल्यावरती एक मोठं वटवृक्षाचं झाड येतं. तिथे आता इथे उजवीकडे एक रस्ता आहे आणि आतमध्ये एक मंदिर आहे. तिथे दिसतं की केळीचे झाड तर प्रचंड आहे, त्याच्या बॅकग्राऊंडला त्याच्या पुढे मंदिर आहे. हे जे म्हणतो मी, हे खूप खास मंदिर आहे, मला प्रचंड आवडतं. आणि मी का सांगतोय, कारण जर 100 जाची परिक्रमा असती तर 30 तिकडे जातात, फक्त 70 सरळ रस्त्याने पुढे जातात. आता हे आतमध्ये वळतो. पुढे मंदिर आहे धनेश्वराचं. धनेश्वर आणि लुकेश्वर असं 2 मंदिर आहे शिवाचे. गुजरातमध्ये कुबेर भंडारीचे 5 मंदिर आहेत, जे कुबेराने जिथे तपश्चर्या केली आणि शिवाचे मंदिर स्थापित केले. कुबेर भंडारी एक खूप फेमस मंदिर आहे, ज्यांना परिक्रमावासींना माहिती असेल किंवा ज्यांनी जे गेल्या त्यांना पण माहिती आहे की कुबेर भंडारी किती महत्वाचं मंदिर आहे तिकडचं. अमावास्याला प्रचंड गर्दी असते कुबेर भंडारीला. सो त्या कुबेराने जे मंदिर स्थापन केलं तिथे लोक इतके जातात अमावास्याला, पण त्याच कुबेराने हे सुद्धा मंदिर स्थापित केलंय धनेश्वराचं. आणि समोर लुकेश्वर मंदिर आहे. तर तिथे आपण दर्शन करतो. तिथे लोक स्पर्श करतात. उलट त्याचे समोर लुकेश्वर मंदिर म्हणतात, लोकेश्वर की लुकेश्वर काय गुजराती शब्द आहे तो कळत नाही. त्याला स्पर्श करणं म्हणजे कैलासाला स्पर्श करणं इतकं महात्म्य आहे त्याचं, असं म्हणताय. म्हणजे त्या पुराणात सांगितलंय, मी जे ऐकलंय तेच सांगतोय. आणि धनेश्वराला कोणी नाणं ठेवतात वगैरे की आपण कुबेराला अर्पण करतात. सो ते दोन्ही मंदिरं खूप मला आवडतात. एक गोडवा आहे या मंदिरात वेगळाच. सो हे दर्शन केले की आता पुढे जायचं. आता परत लोक सहज परत येऊ शकतात, तरी पुढे जायचं. तिथे अगदी छोटंसं मंदिर आहे. आतमध्ये एक मोठं शिवलिंग आहे, त्याचं नाव आहे जटेश्वर. हे सुद्धा कुबेरांनी स्थापित केलंय. हे जे मंदिर तू बघशील कधी तर काय वाटेल की हे खूप रॅन्डम मंदिर आहे, साधे मंदिर आहे. आपल्यापेक्षा आपल्याकडे मंदिर खूप वेल मेंटेन असतात, वेल प्रॉपर रोजची पूजा असते, पूजा तिथे पण असते. पण फरक हा आहे की हे मंदिरं रॅन्डम मंदिरं नाही आहेत कोणी बांधलेली इतक्यात. हे या मंदिरांचा उल्लेख आहे नर्मदा खंडात, स्कंद पुराणात, नर्मदा पुराणात. सो त्यामुळे हे मंदिर फार महत्वाचे आहेत. जरी ते वरून फार छोटे दिसत असतील, साधे दिसत असतील, इतिहास आहे म्हणजे त्याच्यामध्ये इतिहास आहे आणि एक वेगळं त्याच्या ऑफकोर्स धार्मिक इतिहास आहे बेसिकली. सो जटेश्वर मंदिर दर्शन केलं आपण तिसरं याच एका आतमधल्या रस्त्यावरती. त्याच्या पुढे एक ह्यूज वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाच्या खाली एक छोटंसं शिवलिंग आहे, त्याचं नाव आहे कमंडलेश्वर. हा, कमंडलू पडला होता शिवाचा तिथे. जटेश्वर का, तर शिवाने ते जटा उघडली होती, ओपन केली होती, तो जटेश्वर कुबेराने स्थापन केला. आणि त्याच्या पुढे मंडलेश्वर, अगदी 3 पावलावरती झाडाच्या खाली, वटवृक्षाच्या खाली. मंदिर दिसतच नाही कोणाला. मी ते जेव्हा मी दुसऱ्यांदा गेलो तेव्हा शोधलं ते, तेव्हा ते. आणि फक्त बाण आहे, शिवलिंग नाहीये, फक्त बाण तिथे ठेवलाय. आणि पण ते कळत नाही हे इतकं महत्वाचं मंदिर आहे, त्याचा उल्लेख आहे. सो त्याला पण आपण परत जल अर्पण करतोय. दोन्ही 4ही मंदिरात आपण सगळं जाताना असं मॅप वगैरे लावून गेलं नाही, लक्षात असतं सगळं एकदा माहित. आणि माहित पण असतं ना, ती नर्मदा परिक्रमेच्या असे त्यांनी मॅप म्हणजे काय त्याला बाण केलं आहे, दिशादर्शक प्रकार. सो आपण अर्पण करतोय सगळ्या ठिकाणी. आता इथे एक आश्रम आहे, तो आश्रम सगळ्यात महत्वाचा आहे, कारण उत्तर वाहिनी परिक्रमेच्या संदर्भात तो आहे. जे मी स्टार्टिंगला सांगितलं ते आता त्याचा रेफरन्स मिळेल. आपण आता दर्शन केलेत आणि आता आपण पोहोचलोय त्या आश्रमात. त्यांचे संत जे होते त्यांचं नाव जानकीदास बापू, त्यांचा तो आश्रम आहे. आणि यांनी प्रथम परिक्रमा सुरू केली उत्तर वाहिनी. सो आपण जी उत्तर वाहिनी परिक्रमा करतोय मुळात त्या ठिकाणी जाणं गरजेचं असतं ज्यांनी परिक्रमा सुरू केली आहे. सो तिथे जायचं. त्यांची समाधी आहे तिथे, त्यांच्या पादुका आहेत, मी त्यांचं. आणि खूप सुंदर जागा आहे ती, अगदी छोटी जागा आहे. म्हणजे जेव्हा मी सांगतोय ती काही अवाढव्य मंदिर नाही आहेत, पण ते फिलिंग तिथे येतं. सो त्यांना नमस्कार करायचं, कारण त्यांनीच ही उत्तर वाहिनी सुरुवात केली आहे आणि तेच त्या काठावरती राहायच्या अनेक वर्षांनी तिथे साधना केली. आता त्यांचे आणखी कोणीतरी वंश चालवतात कदाचित. आता इथे नर्मदा मातेचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर असंच, मारुती राय तिथे असतातच नर्मदा काठी कायम. आता इथली एक वेगळी गोड गोष्ट सांगतो जी मला फार क्लिक होते, मला फार आवडते. ह्या आश्रमात
बडीशेपेचं सरबत मिळतं, बडीशेपेचं. ओके. आणि मी ते घ्यायला स्पेशल ते जात असतो. ते इन्स्पिरेशन आहे माझ्यासाठी. म्हणजे बाकी तर आहेच, पण हे बडीशेपेचं सरबत मला प्रचंड आवडतं आणि एकदम चविष्ट असतं. आश्रमात त्यांनी एक मोठा ड्रम तिथे ठेवला असतो बाहेर भरून पूर्ण सरबताने. आपण जायचं, आपण घ्यायचं. आणि दरवेळेस मी माझी लाज बाजूला गुंडाळून ठेवतो आणि 2 ते 3 ग्लास सरबत तिथे पितो. शांतपणे ते बसतो. एक तर चैत्र महिना, उन्हाळा प्रचंड, 45 डिग्री टेम्परेचर, आणि त्या ते गोडवा मधुर बडीशेपेचं सरबत पिताना जे शांती लाभते ना, प्रसन्नता, आहा, एकदम टवटवीत ताज्या तवाना होऊन जातो तिथे. सो आपण आणि यावेळेस काय झालं, एक उदाहरण गंमत सांगतो की जेव्हा मी तेव्हा माझं लक्ष तिथे होतं की आहे का सरबत, म्हणजे सरबताला तळ लागला होता, संपूर्ण संपलं होतं, कारण मी लेट तिथे पोहोचलो यावेळी. तिथे गेल्यावर मला वाटलं, मला दर्शनात माझं लक्ष नाही, म्हटलं यार माझ्या मागे जे कोणी येतात ते संपवलं त्यांनी सरबत. मला ते डोक्यात पटापट दर्शन केले, कापूर जायला नमस्कार केलं, आलो. मग ते असं ड्रम मधनं सरबत घेतलं, परत 2 ग्लास बरोबर आले आणि शांतपणे तिथे बसलो थोडा वेळ. कारण ते बसायचं असतं, महात्मा ते आहे की प्रत्येक दर्शन आणि तिथे बसायचं थोडा वेळ, असं करत ती परिक्रमा करायची. एक महत्वाचं मंदिर राहिलं, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आपण आता तीर्थेश्वर दर्शन केलं बघा, वर गेल्यावरती तीर्थेश्वराच्या जवळ कृष्णाचं मंदिर आहे, म्हणजे हरसिद्धी मातेच्या अलीकडे. तीर्थेश्वरा आणि हरसिद्धी मातेच्या अलीकडे कृष्णाचं मंदिर आहे, त्याचं नाव आहे रणछोड राय दास, रणछोड राय मंदिर कृष्णाचं. ते खूप मोठी मूर्ती आहे आणि ती मूर्ती सापडली होती, त्यांना मिळाली होती तिथे समोरच. त्यांची जागा पण आहे, ती खूप पुरातन मंदिर आहे ते पण, आणि मारुतीचं स्थान आहे, तिथे ती मूर्ती मिळाली आणि त्यांनी आता ती स्थापित केली आहे. त्याचं सुद्धा महात्म्य आहे. तर या कृष्णाच्या रणछोडदास राय मंदिराच्या आवारात एक अप्रतिम अवाढव्य वटवृक्ष आहे, वडाचं झाड आहे, आणि मोठा त्याला पार बांधलाय. इतकी सुंदर जागा आहे ती. आणि आपण बघ आता 12 किलोमीटर चाललोय ऑलरेडी, थकलोच असतो तोवरती. तिथे बसतो, म्हणजे ज्यांनी लोक तिथे बसतात, एक शांत थंड शीतल सावली असते वटाची. सो तिथे बसायचं थोडा वेळ. मग परत रणछोडदास जींचं दर्शन घ्यायचं, मारुती दर्शन घ्यायचं. शिव मंदिर पण आहे, कारण मॅक्सिमम गुजराती लोक, जसं आपण तिलकवाड्यानं सुरू केलं, विचारणार की सगळीकडे कशी काय तिथे शिव मंदिर आहे. नर्मदे हर म्हणतो आपण, नर्मदा हर म्हणजे शिव, हरिहर, हरी म्हणजे कृष्ण, हर म्हणजे शिव. तर नर्मदा ही शिवाची पुत्री म्हणजे मुलगी मानली जाते. सो म्हणून मुलीचं आणि तिच्या बाबांचं नाव आपण सतत घेत असतो. तो प्रत्येक ठिकाणी शंकराचं मंदिर आहे. आणि इतकं महात्मा आहे नर्मदा मातेचं, म्हणतात असं की पुराणात दिलं की तिथलं प्रत्येक कंकण हे शंकर आहे, म्हणजे प्रत्येक दगड सुद्धा शंकर आहे, त्याला काही प्राणप्रतिष्ठा करायची गरज नसते असं म्हणतात. सो त्याच्यामुळे शिव मंदिर प्रचंड आहेत. आणि शिव मंदिर आहे तर आपलं तिथे मारुतीचं मंदिर तर असतंच. सो हे मंदिर तिथे आहे. तर आपण कृष्णाचं दर्शन केलं आणि मग हरसिद्धी माता, आता आपण पुढे पोहोचतो, धनेश्वर दर्शन केलं, जानकीदासजींचं आपण आश्रम पूर्ण दर्शन केलं, तिथे सरबत प्यायलो आहे सुंदर शीतल. आणि आता परत रस्त्यावर येतोय मेन, जिथे मोठा वटवृक्ष परत दिसला, आता बाहेर जातो. आता एव्हाना ऊन वाढलं असतं, आपली कॅप डोक्यावर आली असते, आणि आता मग पुढे पुढे परत जायचं. आता हा जो रखरखीत भाग आहे, गावाचा भाग आहे, रखरखीत भाग आहे. तर तिथे एक अशी जागा आहे, डाव्या साईडला आपण चालताना एक तळ साचलाय, आणि वडाचं झाड आहे, वडाचं झाड तर खूप ऍक्च्युली, आणि ते पारंब्या अशा पाण्यात आलेले आहेत. सो ती जागा इतकी सुंदर दिसते, गुढ दिसते, पण निगेटिव्हली गुढ नाही, छान प्रसन्न आणि फोटोजेनिक जागा वाटते ती थोडीफार, ते शांत वाटतं बघताना. मग आपण सरळ पुढे जातोय. आता गाव येते मंगरोल. इथे अत्यंत महत्वाचं मंदिर आहे, उजव्या साईडला दिसतं ते आपल्याला मंदिर लागतं, त्याचं नाव आहे मंगलेश्वर. तुला उज्जैनमध्ये मंगलनाथ माहिती आहे, लोक तिथे पूजा करायला जातात मंगळाची. एक अंगारेश्वर मंदिर आहे आणि मंगलनाथ मंदिर आहे उज्जैनमध्ये, तिथे खूप लोक जातात मंगलाच्या पूजेसाठी. तर कारण तिथे मंगळाचा जन्म झाला, मंगळ ग्रहाचा जन्म उज्जैनमध्ये झाला. पण मंगळाने तपश्चर्या साधना केली या जागी, मंगरोल, म्हणून त्या गावाचं नाव पडलं मंगरोल. त्याने इथे नर्मदा काठी साधना केली आहे. सो म्हणून ते मंगलेश्वर, म्हणून शंकराची पिंडी तिथे स्थापित केली. सो तिथे पण आपण दर्शन घ्यायचं, परत जल अर्पण करायचं, जे काही बेसिक पूजा करायची असेल ती करायची, आणि थोडा बसायचं. त्याच्या पुढे एक्झॅक्टली शिव मंदिर आहे परत मोठं. बाहेर खूप पुरातन काही मूर्ती आहेत, थोड्या खंडित दिसतात त्या, पण पुरातन मूर्ती आहेत त्या मंदिरामध्ये, म्हणतो मंगलेश्वर मंदिरात. सुरुवातीला समोर एक सुंदर बहावा पूर्ण बहरला असतो, पिवळ्या फुलांचा बहावा, इतकं सुंदर आहे. वटवृक्ष तर आहे, पिंपळाचं झाड आहे, अश्वत्थ, आणि बहावा, खूप सुंदर हा पण भाग आहे. सो आणि हे मंदिर महत्वाचं आहे, मंगलेश्वर, हे दर्शन करावं लागतं, करतात असं म्हणतात. सो आपण मंगलेश्वर दर्शन केलं, परत चालायला लागतं पुढे. आता हा जरा लॉंग रूट आहे चालण्याचा, ऊन भयंकर वाढलं असतं,
अक्षरशः तापत असो, ताप मार्तंड असं मध्ये मध्ये थांबायला तिथे काही. हा, मग आपण तेच करतो, आपण प्रत्येक मंदिरात थांबतोय सावलीत शांत. आणि तीच परिक्रमेची मजा आहे, जी पुढे मी सांगेन पण तुला, की परिक्रमाची फास्टनेस करायची, चवी ते आनंद घेत करायची असते. सो प्रत्येक आश्रमात मंदिरात थांबायचं म्हणून. आता बाहेर परत उन्हात आलोय आणि तीव्र ऊन असतं, आणि मग आता परत पुढे गेल्यावरती आश्रम येतो, तपोवन आश्रम. अच्छा, तपोवन आश्रमची थोडी वेगळी गंमत सांगतोय, जे इतर लोकांसाठी स्पेशली विमेनसाठी जास्त आहे, कारण त्या तपोवनात वॉशरूम्स खूप चांगले आहेत. सो तिथे सगळे लोक फ्रेश होतात, तिथे जातात तपोवनाच्या अगदी स्टार्टिंगच आहे. आणि आंब्याचे झाडे लागले असतात, आंब्याचे झाडे अगदी लरबडले असतात कैऱ्यांनी. त्या आश्रमात तपोवनात खूप आंब्याचे झाड आहेत आणि मस्त कैऱ्या लागल्या असतात सगळीकडे. सो आपण तपोवनात जातो, तिथे पण आईस्क्रीम मिळतं, ताक, खिचडी, सगळं हे मिळत असतं तिथे. पण मी कधी घेतलं नाही तिथे, कारण मला मेन परिक्रमेत दुसरीकडे ते आत्मदर्शनाला जायचं असतं म्हणून. सो आतमध्ये एक नर्मदा मातेचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, एक साईबाबांचं तिथे मंदिर आहे, गणपतीचं आहे, नर्मदा मातेचं, हनुमानाचं आहेच. आणि हा एरिया खूप सुंदर आहे आतमध्ये, मस्त वृक्ष आतमध्ये, झाड आहेत प्रचंड, आणि सावली आहे सगळीकडे. आता तपोवनातनं एक खाली रस्ता जातो, जो स्नान करता येतो, म्हणजे नर्मदा काठावरती रस्ता जातो खाली काठावरती. पण रिस्क की तिथे सगळीकडे लिहिलं असतं की ये मगरवाला एरिया आहे, जे सतत मगर फिरत असते तिथे. सो त्याची भीती असते. इव्हन स्टार्टिंगला आपण नाही का जेव्हा खाली उतरलो कपिलेश्वरावरनं, तो सुद्धा मगरीचा एरिया आहे, तिथे पण लिहिलं की ते मगर फिरता राहता है, घुमता राहता है असं म्हणतात. सो मगरीचा तो भाग आहे. सो तपोवनला मी नेहमी खाली जातो, पण कोणीच नसतं. म्हटलं यार नको उगाच रिस्क नको घ्यावा. मग इथनं परत आपण चालतोय. आता हा परत लॉंग रूट आहे चालण्याचा. त्याच्यानंतर एक छोटस, आता आपण बऱ्यापैकी परिक्रमा संपायला, एक क्यूट छोटस मारुती मंदिर आहे. त्याचा कुठे उल्लेख नाही पूर्ण, पण हे मला स्वतः पर्सनली का आवडतं, कारण जेव्हा पहिल्यांदा परिक्रमा केली होती तेव्हा चैत्र पौर्णिमा होती. सो ते हनुमान जयंतीचा उत्सव सुरू होता. सो त्या मंदिरात मी बसलो खूप वेळ. सो तिथे बरंच फळावळ खायला मिळतात, ताक तर असतंच, खिचडी तर असतेच सगळ्या ठिकाणी, चविष्ट असते. सगळ्या जे येतात दर्शनाला किंवा सगळ्यांची अशी खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित केलेली असते सगळ्या ठिकाणी. आणि आपण त्यांना पैसे दे तरी ते घेत नाहीत, आणि आग्रह करून देतात ते आपल्याला, अगदी लिटरली. म्हणजे अगदी सिनियर लोक जरी तिथे बरोबर असतील तर काही प्रॉब्लेम नाही, इझिली करू शकतात. आणि म्हणजे आपण जेव्हा चालतोय आपण त्यांना इग्नोर पण करू शकत नाही, आपलं इतकं पण खाऊन पोट भरलं असतं आपलं ऑलरेडी, की ते म्हणतात तरी पण ते आपल्याला मनावर आग्रह करतात. आणि मग हे मारुती दर्शन झालं. हा पण मारुती खूप छान आहे, दोन मारुती आहेत मध्ये. त्यानंतर आपण अगदी 15 पावलांवरती एक मंदिर आहे, खूप इम्पॉर्टंट, तिथेही लोक जात नाहीत. त्याचं नाव आहे गोपाळेश्वर मंदिर. ते थोडी प्रायव्हेट प्रॉपर्टी सारखी वाटते बाहेरून बघताना. ऍक्च्युली घर पण आहे तिथे आतून एका व्यक्तींचं, ज्यांचं ते मंदिर बघतात. पण याचा सुद्धा उल्लेख नर्मदा पुराणात आहे असं म्हणतात. खूप इम्पॉर्टंट मंदिर आहे गोपाळेश्वर. त्याचा कृष्णाशी संबंध आहे. आणि मोठं शिवलिंग आहे ते पण. तिथे आपण परत बसतोय, नर्मदाचं अर्पण करतोय. आणि आता हे शिवाचं शेवटचं मंदिर आहे बऱ्यापैकी, आता आपण जिथे आलोय, गोपाळेश्वर मंदिर. आणि लोक जात नाहीत, ते खरंच त्या मंदिरात नक्की जावं. नंतर कळेल काय सुंदर आश्रम आहे, आश्रमावर तो एरिया आहे, अमेझिंग झाड आहे, जबरदस्त झाडं, आणि खूप सुंदर सावली पडते, पानं खाली पडली असतात, सुंदर मस्त फिलिंग येतं. सो गोपाळेश्वर झालं, आणि आपण खाली उतरतोय. थोडं पुढे गेल्यावरती, थोडं जास्त पुढे गेल्यावरती रामानंद आश्रम येतो उजव्या साईडला. तिथे पण सुरुवातीला आपल्याला खायला सगळं मिळतं, खिचडी, ताक. आणि त्याच्या पुढे आतमध्ये एक कुंड आहे पाण्याचा, त्यात एक दगड तरंगतो, 1 की 2 दगड आहेत. ते दगड त्यांनी रामेश्वरम मधनं आणले. ते जे रामसेतूचे दगड आहेत त्यातला एक तो दगड आहे. 3ऱ्या मजल्यावरती मेन मंदिर आहे रामाचं, श्रीकृष्णाचं. वरती गेलो की रामाचं दर्शन केलं की तिथे आतमध्ये बरेच गुजराती लोक रामायण पारायण करत असतात. आणि त्याच्या अगदी एक्झॅक्टली पुढे, रामाच्या पुढे एक पारदाचं मंदिर आहे, म्हणजे पारदाचं शिव मंदिर आहे. जे पारदाचं म्हणजे पाऱ्यापासून तयार होतं, त्याचं खूप महात्म्य असतं असं म्हणतात. सो ते शिव मंदिर पारदाचं आहे. आता जसं मी तुला सांगितलं की त्याच्या धनेश्वर जानकीदास बाबूच्या आश्रमात माझं इन्स्पिरेशन काय आहे, तर ते बडीशेपाचं सरबत. तसंच या आश्रमातलं माझं वेगळंच एक इन्स्पिरेशन आहे. ते म्हणजे की जे मंदिर आपण दर्शन करतोय ना, त्या हॉलमध्ये, त्या हॉलच्या सगळीकडे वरती लिटरली चिमण्यांची कॉलनी आहे. इतके सुंदर चिमण्यांच्या घरटे आहेत तिथे. आणि एक चिमण्या असे घरटे आहेत, आणि त्यांना सतत चिवचिवाट येत असतो, ऐकू येत असतो, हा फिलिंग असतो ते सगळं. एक चैतन्य असतं ना चिमण्यांच्या आवाजामध्ये. आणि त्यांचे घरटी लिटरल दिसतं आपल्याला, प्रत्येकाचं एक घर आहे म्हणून. आणि समजा कोणत्या परिक्रमा असते, काही प्रसाद खाली पडतोय, तर ते पटकन त्यांचं लक्ष असतं वरनं
तर ते येतात आणि पट असं इकडे बघतात, उडी मारतात, तो प्रसाद घेतात आणि परत आपल्या घरी परत. त्यामुळे तो एरिया स्वच्छ राहतो. स्वच्छ पण राहतो. येस, मुंगा लागत नाही. तो मला ते फक्त त्या चिमण्यांना पाहायला मी आठवडीने जातो. ते माझं इन्स्पिरेशन आहे खरं खास त्या रामानंद आश्रमात जायला. सो वरती बघायचं चिमण्या अशा मस्त त्यांची घरटी आहे आणि खूप पॉझिटिव्ह फिलिंग येतं यार. प्रसन्न निसर्ग दिसतो आपल्या जवळ. आता आपला रामानंद आश्रम झालाय, खाली उतरलोय आणि आता आपण निघालो पुढे. थोडस आतमध्ये गल्लीमध्ये आहे, म्हणजे रस्ता शेतातून जातो तो पण. आणि मग येतं मेन टप्पा, शेवटचा परिक्रमेतला, लास्ट बट वन टप्पा. म्हणजे आता हा टप्पा इम्पॉर्टंट आहे, इथे आपल्याला आराम करायचा जरा. त्याचं नाव आहे सीताराम आश्रम. इम्पॉर्टंट टप्पा, इथे आपण जरा आराम करणार आहोत जरा. आणि इथे खाण्याची चंगळ असते, जेवण असतं सगळीकडे आणि आंब्याचे झाड आहेत भरपूर, कैऱ्या लागल्या असतात. त्या कैऱ्यांच्या खालीच आपण आपली म्हणजे खायला अन्न सॉरी पण प्रसादी म्हणतात त्याला. बेसिकली खायला अन्न म्हणजे प्रसादी आपण तिथे घेत असतो. आणि खूप झाड आहेत, अमेझिंग झाड. आणि म्हणजे ते जेवतो तिथे. कलिंगड मिळतं, खरबूज मिळतं, ताक मिळतं, सरबत मिळतात, भरपूर असे अनेक खलबत असतात सगळ्यांची तिथे. आणि तिथे पण मेन मंदिर आहे, ते देवीचं मंदिर आहे आणि हनुमानाचं मंदिर आहे. कारण हनुमानाचं मंदिर असतं. आता इथे आपण जरा जेवलोय, आराम केला, विश्राम केला. कारण आता आपल्याला एक महत्वाचा जरासा टफ टप्पा आता सुरू होतोय. शेवटचे 2 ते 2.5 किलोमीटर असतात ते. हा थोडा टफ आहे का ते नंतर सांगू आपण जेव्हा परिक्रमा कंटिन्यू पुढे करू. आता आपण तिथे सगळं आपलं खाणं केलं, प्रसादी घेतली, आराम केला, विश्राम केला आणि आता आपण स्वतःची तयारी करतोय. कारण पुढचा टप्पा थोडासा कठीण आहे. तो का सांगतोय, तो नदी पात्रातला रस्ता आहे. तो आपण अशा पायऱ्या जातात खाली सीताराम आश्रमातनं. आणि नमस्कार केला एकदा सगळ्या आश्रमाला असं बाहेरनं की आपण मग खाली जायचं पायऱ्यांनी. आणि हा आहे नदी पात्राचा रस्ता. नदी पात्रात नॅचरली उन्हात पात्र वाढलं असतं बऱ्यापैकी. नर्मदा माता दुरून दिसत असते आपल्याला, पण आपण त्या जातो आणि प्रचंड ऊन असतं. ऊन म्हणजे काहीच्या काही नेक्स्ट लेवलला गेलं असतं. ही दुपारची साधारण 12-12:30ची वेळ असते प्रॉपर. प्रचंड ऊन वाढलं असतं. आणि आता कुठे काही झाड नाही, कारण पात्रातला रस्ता आहे ना बेसिकली. झाड नाही, दगड असतात. दगड प्रचंड तापले असतात. मी आजपर्यंत हिंमतही करू शकत नाही की विदाऊट चप्पल कधी इथून जाईन. पण काही लोक इथे विदाऊट चप्पल परिक्रमा करतात. इतकं तापलेलं असतं ऊन. त्या दगड म्हणजे आगीचे गोळे झाले असतात, त्याच्यामुळे लोक पायी जातात. आणि ते खरंच यार, मी त्यांना नमस्कार करतो दरवेळी. सो आता आपला हा 3-2.5 किलोमीटर टप्पा आहे, 2-2.5 किलोमीटरचा असेल. मध्ये तरी पण असा एक म्हातारा माणूस मला आठवतो, जो पहिल्यांदा मला आठवला होता 2022 परिक्रमेत. तो माणूस काय करतो, तिथे पाणी सगळ्यांना देतो एका मटक्यातलं, म्हणजे माठातलं. ते पाणी नर्मदेचं पाणी असतं, म्हणजे प्रॉपर नर्मदा मैयातलं पाणी आणतो स्वच्छ मूळ प्रवाहातलं, आणि ते आपल्याला देतो. सगळीकडे पण कळतं की यार हे नॅचरल, म्हणजे नॅचरल वॉटर आहे, प्युअर मिनरल्स आहे. येस. आणि त्याला मी विचार म्हणजे पाणी म्हणजे नर्मदा मैया काही जल आहे, दूध आहे नर्मदा मैया का. सो ते पिताना पाणी एकदम छान वाटतं. आपण त्याला मग त्याचे थोडे हे द्यायचे, कारण तो उन्हात एकटा उभा असतो. आणि येस, तर यावेळी सुद्धा मी एक हा का सांगतोय, सलग 3 वर्ष तुम्हाला दिसला माणूस, यावेळेस मात्र तो नव्हता. पण त्याचा जो माठ तिथे होता, एक पेला होता आणि बंद होते होतं. मी तिथं ते पाणी प्यायलो, तिथे माझे थोडे त्याचे पैसे ठेवले, तिथे कोणी नव्हतं, त्याच्या खाली असं बरोबर ठेवलं, म्हणजे तो जेव्हा हिला दिसेल ऍटलीस्ट. पण ते पाणी मी कधी सोडत, त्याने जे सांगितलं की हे नर्मदा मैया काही दूध आहे म्हणजे, सो मला कायम आठवतं 4 वर्षापासून. सो मग तिथे आपण थोडं पाणी प्यायचं, पुढे जायचं. परत ऊन प्रचंड ऊन. आता आपल्याला काय दिसतं पुढे, जिथनं आपण टिलकवाड्याचा जो आश्रम आहे आपला उंचावरचा, रामेश्वर मारुती, हे सगळं दिसतंय आपल्याला दिसायला लागतं. मारुती धाम असं मोठं नाव आहे, त्यांनी केशरी याच्यात लावलं त्यांनी, मारुती धाम. ते रात्री चमकतं पण चांगलं. आता आपण एक्झॅक्ट उत्तर वाहिनी संपते आहे, म्हणजे उत्तरेकडे जाणारी, आणि आपण आता पलीकडच्या तीरावर जातोय. सो तिथे पूर्वी बोटीने जायचो, तिथले लोकल स्थानिक जे लोक आहेत ते न्यायचे आपल्याला. आणि आता मात्र त्यांनी ते बंद केलं. मला जरा नाही क्लिक आवडली ती गोष्ट. आता त्यांनी पूल बांधलाय आणि त्या पुलावर जाऊन पायी जायचं आणि मग तीर क्रॉस करायचं. म्हणजे जवळ, म्हणजे कन्व्हिनियंट आहे. हा, पूल तर कन्व्हिनियंट आहे. बोटीने गेलं ना तर जरा फिलिंग येतं. बोटीने जायला किती वेळ लागतो? अच्छा, आपण आता या पलीकडे तीरावर म्हणतात ना, हार्डली 1.5-2 मिनिटं. अच्छा, हा जो भाग आहे तिथे पाणी कमी आहे, तर 1.5-2 मिनिटात आपण तिथे पलीकडे पोहोचतो. आता त्यांनी यार बोट बंदच केली आहे आणि मला ते फार म्हणजे टर्न ऑफ गोष्ट होती माझ्यासाठी ती. त्यांनी आता पूल केलाय, पुलावरनं जायचं आणि आपण तीर
क्रॉस करतोय म्हणजे पलीकडे तीरावर आणि आपली परिक्रमा टेक्निकली पूर्ण होते आता पूर्ण उत्तर वाहिनी संबोधन होते. आता शास्त्रोक्त म्हणतात काय तर पलीकडच्या तीरावर जाऊन परत स्नान करायचं म्हणजे दुसरं स्नान होतं आपलं. 2 स्नान झाले पाहिजे परिक्रमेत. आपण एकदा केलं रामपुरा गेल्यावरती दक्षिण तीरावरती, आता परत उत्तर तीरावरती येतोय. सो तिथे जाऊन परत स्नान करायचं. तुम्ही 2 वेळेस तिथे मला स्नान झालंय 2022 2023 मध्ये पण स्नान झालंय आणि अमेझिंग मजा आली. इव्हन मागच्या वर्षी पण 24 मध्ये पण झालाय. दॅट इज अ टोटली डिफरंट स्टोरी. आता पुढे आपण पलीकडच्या तीरावर स्नान केलं. आता त्यांनी काय केलंय शॉवर्स लावलेत सगळीकडे. ती मजा गेली आहे तिथली. जरा स्नान पात्रा स्नान नाही करतात. सो आपण पलीकडे गेलो. आता आपल्याला मारुती धावाला जायचंय. मग हा सुद्धा एक टप्पा थोडा त्रासदायक म्हणता येईल. ऊन वाढलं असतं पात्रातून चाललो असतो आपण आणि त्या टेकडीवरती चढताना पूर्ण आपलं दमछाक होते कारण इतकं थकलो असतो 21-22 किलोमीटर. तर शेवटचे 10 मिनिटं जास्त त्रासदायक होता. असा बैल होतो आपला लिटरली तिथे आणि फुल दम लागतो. आणि वर पोहोचलो की आपल्या परत एकदा त्या आश्रमातले परत झाडं दिसायला लागतात. काहींची परिक्रमा वासी येत असतात, काही जात असतात, काही झोपले असतात कारण परिक्रमावासींची परिक्रमा झाली असते, काही सोडून म्हणजे आपल्या गावात चालले असतात आणि आपली परिक्रमा कम्प्लीट होत असते. आपण नर्मदा जल जिथं आपण स्नान केलं तिथं परत नर्मदा जल घ्यायचं. आपण आधी जसं घेतलं तसं इथे पण घ्यायचं आणि जे उरलं असेल ते नर्मदेत अर्पण करायचं आणि परत नवीन फ्रेश नर्मदा या तीरावरचं उत्तर तीरावरचं नर्मदा जल घ्यायचं. आणि आता आपलं मेन मंदिर कोणत्या आपल्याच आश्रमातलं रामेश्वर मंदिर जिथं सुरुवात केली त्याला आता अर्पण करायचं आणि तिथे मग सगळी पूजा म्हणजे जे काय करता येईल तिथे पूर्ण केलं की आपली परिक्रमा संपूर्ण होते आणि त्याला धन्यवाद म्हणायचं मारुतीरायांना आणि रामेश्वर महादेवांना. सो इथे आपली अशी परिक्रमा कम्प्लीट पूर्ण. तरी परिक्रमा पूर्ण करायला किती तास लागले तुला? मी जनरली लोकांना सांगतोय माझी जरा केस वेगळी आहे म्हणून लोकांना 5 ते 6 तास लागतात दर्शन पूर्ण परिक्रमेला. जितके लोकांना लागतात त्याहून 2 तास मला जास्त लागतात कारण मी खूप शांतपणे फुल एन्जॉय करत जात असतो. पण असं म्हणतात ना 21 तास लागतात ते नाही असं कुठेच नाही. 21 तास उलट काही लोक तिथे 3 दिवस लावतात ऍक्च्युअली म्हणजे मी पण तसं हे खूप कमी करतात. फार क्वचित लोक असतील आणि ते स्पेशली गुजराती लोक असतील तेच करतील. ते काय करतात की आज 5 किलोमीटर चाललो मग एका आश्रमात राहिलं दुसऱ्या दिवशी परत 6-7 किलोमीटर आणि असं करून ते 21 किलोमीटर कम्प्लीट करतात 3 दिवसांची. आपण तसं नाही करत कारण आपल्याला परत पण यायचं असतं आपल्या भागात. सो तिथे आपण लोकांना जनरली नॉनस्टॉप जातात 5-6 तास. आणखी एक सांगतो की परिक्रमा कधी कधी आपली इच्छा कशी पूर्ण होते की मी नेहमी म्हणजे माझे 4 परिक्रमा झाले त्यात 3 वेळा मी एकटा गेलो आहे. यावेळी पहिल्यांदा एका फ्रेंड त्रिगुणात्मक ट्रॅव्हल्स आहे त्यांच्या ग्रुप सोबत गेलो मी. सो ग्रुपचे नियम जरा वेगळे असतात ना त्यांच्यानुसार आपला वेळ पाळली पाहिजे आणि मी जरा माझ्या झोन मध्ये होतो कम्प्लीट परिक्रमा म्हणजे. तर झालं काय की जेव्हा आम्ही या तीरावरनं चाललो होतो पहिला स्टार्टिंगला पहाटेच्या तर सगळे लोक गप्पा करत होते लिटरली आणि खाण्याच्या गप्पा हे तो मसाला ती भाजी ते सगळं ही ट्रिप ती ट्रिप आणि मी आय वॉज लाईक की यार हे नको आहे. मी म्हणजे परिक्रमा मी खूप मनापासून करतो कारण खूप वर्षभर वाट बघत असतो यार मी या चैत्र महिन्याची की उत्तर वाहिनीला जाता. सो ते परिक्रमेत मग कुठे की यार हे सकाळचं मॉर्निंग वॉक हा ऍक्च्युअली मॉर्निंग वॉक झालाय असं वाटतं. सगळ्यांचे गप्पा करत चालू लोक सगळेजण एकमेकांमध्ये. मी पण त्यातलं मग झालोच पार्ट. पण मेंटली मला वाटतो की यार नाही आणि नर्मदा माता अगदी उजव्या साईडला दिसते मला आणि ती मला इच्छा होती की नाही मला एकटं जायचं मला ते एकटं जायचं आहे आणि नर्मदा मला कशी इच्छा पूर्ण करते हा अनुभव तेव्हा मला आला. झालं असं की जेव्हा पलीकडे गेलो रामपुरावरती सकाळी सूर्योदय होत होता वगैरे अशी काही गोष्ट घडली की आमच्याकडे म्हणजे एक कुलकर्णी काकू होते रत्नागिरीचे. त्यांना खाली जायचं होतं. वरती आल्यावरती परत खाली ओटी भरायची नर्मदा मातेची वगैरे. तर त्यांचा बराच वेळ गेला 45-50 मिनिटं गेलेत आणि त्यांनी मला सांगितलं की तू आमची बॅग बघशील का थोडा वेळ. तर त्यांना यायला बराच वेळ झाला. संपूर्ण ग्रुप पुढे निघून गेला आणि हे जेव्हा आले 40-45 मिनिटांनी तेव्हा मग मला होतं की मला सगळे आश्रम करायचे पूर्ण कव्हर. सो झालं असं की मी निघालो आणि मग पूर्ण प्रवास जे शेवटचा टप्पा एकट्याने चाललो जे नेहमी होत गेलो. सो नर्मदा माता कशी इच्छा पूर्ण करते आपली ते मी बघितलं यावेळी की असं काही गोष्टी घडल्या की सगळा ग्रुप पुढे निघून गेला आणि नंतर सगळं मला पूर्ण प्रवास म्हणजे जो परिक्रमा मी एकट्यानेच केली मग जे मी दरवर्षी करत आलो एकट्यानेच. कारण तसं पण म्हणतात की ग्रुप जरी तुम्ही गेले ग्रुप सोबत तरी एक अंतर ठेवायचं आणि आपलं जॉब कारण मुळात
हे काही मॉर्निंग ब्रिस्क वॉक नाहीये, पहाटे सकाळी जायचं आणि चालायचं आहे तरा असं नाहीये. आपल्या तिथे त्या एनर्जीशी अलाईन व्हायचा प्रयत्न करायचा आहे, कारण एक तर वर्षभरात एकदा येतो आपण इथे. आणि ती नर्मदा मातेचं सानिध्य आपल्याला मिळत आहे. सो त्या एनर्जी अलाईन व्हायचा प्रयत्न करणं आणि थोडंफार आपलं जप काय म्हणायचं ते करायचं आणि थोडं ट्युनिंग करायचं. सो तेवढं फार आवडतं. आणि ते झालं नाही पहिल्या फर्स्ट हाफ मध्ये. सेकंड हाफ मध्ये नर्मदा मातेने आपोआप इच्छा पूर्ण केली आणि मी एक संपूर्ण प्रवास म्हणतो 10 वेळा सॉरी, पण परिक्रमा मी एकट्याने केली. पण माझ्यामुळे बाकी लोकांना खूप त्रास झाला, कारण ते ऑलरेडी बस मध्ये वाट बघत होते, चिडले होते त्यांच्या गमतीने. तो अशी परिक्रमा पूर्ण झाली. बापरे, फारच अगदी डिटेल मध्ये असं आमच्या डोळ्यासमोर असं उभं राहिलं सगळं चित्र. सॉरी, माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र निर्माण होतं म्हणून इतकं सगळं म्हणजे निघत गेलं उत्स्फूर्त. खरंच छान, मस्त सांगितलंय. सो ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा सेफ असते का सगळ्यांसाठी? पूर्णपणे सुरक्षित. एक तर नर्मदा खंडात आपण जातोय, सगळं सोपवून द्यायचं असतं. आणि सगळे एकटे बरेच जण असे एकटे. मी एकटा गेलो यार एकदम. फॉर एक उदाहरण सांगतोय, सेफ्टीवरनं. सेफ्टी आहे पण तरी पण आपण पहिल्यांदा त्या भागात जातो, थोडंफार वाटतं. 2023 ची गोष्ट आहे. मी आश्रमात आदल्या दिवशी आलो संध्याकाळी, व्हॉट एव्हर दुपारी, आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सगळ्या ग्रुप म्हणजे जे अनोळखी लोक होते ते निघून गेले. 2-2:30 निघालेत ते. आणि मला रात्र झोप लागली नाही. आणि त्यानंतर मी आपली तयारी केली आणि मी जनरली ठरवून धोतर परिधान करतो, धोतर नेसतो परिक्रमेत. काहीतरी आपला महाराष्ट्रीयन किंवा मूळ इंडियन पेहराव घालावा. सो मी व्हाईट कुर्ता आणि धोतर नेसतो. सगळे लोक पुढे चालले गेले, कोणीच नव्हतं. आणि रात्री 3 वाजता एक पांढुरकी आकृती चालते फक्त अंधारात, आणि सगळे लोक झोपलेत. आणि काय जेव्हा बाहेर म्हणलं तिलकेश्वर मंदिर दर्शन केलं, बाहेर ना एक पूल आहे, म्हणजे मोठा ब्रिज आहे, खाली नदी वाहते, एक मेन नदी, तिचा संगम आहे नर्मदा मातेसोबत. पण त्या पुलाच्या अवतीभोवती जंगल झाडी आहे आणि पुलावरनं एक अशी पांढुरकी आकृती काहीतरी आपण हँडल करत धोतर बरोबर सांभाळत जाते. पण मला तेव्हा ऍक्च्युअली भीती वाटत होती, कारण तिथे बिबटे काय कुठे असतील सांगता येईल, कारण त्या भागात आहेत. आणि तेव्हा मात्र मला वाटलं की यार नर्मदेकर आणि मी फुल रस्त्यामध्ये, माझ्या मागे कोणीच नाही, दूर माझ्या पुढे कोणीही नाही. आणि जंगलाचा तो बऱ्यापैकी भाग, रात्री 3 वाजता 2:30-3 वाजता पहाटे. सो जेव्हा मी पुढे गेलो आणि मणी नागेश्वर मंदिर आलं, तेव्हा लोकांचा आवाज ऐकू आला, नर्मदे लोकांचा आवाज ऐकू आला. तेव्हा जरा जीवात जीव आला माझा, यार आपण इथे आलोय सेफ. सो हाच एक भाग आहे जे सेफ्टी, तो माझा प्रॉब्लेम. मी म्हटलं की भीती वाटली, अदरवाईज ते निर्भय ऍक्च्युअली आपण असतो नर्मदा खंडामध्ये. नर्मदा माता सगळं सांभाळून घेते. आणखी तू सेफ्टी म्हणतेस तर तिथे स्नान करताना फक्त काळजी घ्यायची असते की मगर तिथे फिरतात, मगरी असतात पाण्यामध्ये, कारण मगर ही नर्मदा मातेचं वाहन आहे. अच्छा, मग तुलाही दिसली का मगर? मला एकदा दिसली, ते सांगतोय. 2023 चीच गोष्ट आहे. पण सीताराम आश्रम माझी पूर्ण झालं, आता शेवटचा टप्पा काढायचा होता. खाली पोहोचतो मी आणि मला खूप वाटायचं यार नर्मदा मातेने मला एकदा तरी मला इच्छा होती की मगर दर्शन व्हावं. मगर दिसली की आपली परिक्रमा खूप छान झाली आहे, आशीर्वाद मिळाला. आणि मी खाली गेलो आणि मला पुढेच 2 काळ्या मगरी दिसल्या, वरून दिसत होत्या मला. आणि जसं पायऱ्या उतरल्या आणि यार जावं जवळ, अंगावर येणार नाही तेवढ्या काही. मी असं जरा सावधानता बाळगून पुढे आणखी जवळ गेलो. जवळ त्यांची हालचाल होत होती, काळ्या मगरी होत्या त्या. मी पुढे गेलो, परत माझा मोबाईल वगैरे बाहेर काढला, फोटो तर काढावा मगरींचा. आणखी पुढे गेलो तेव्हा मला दिसलं की त्या 2 मगरी नाहीये, त्या 2 म्हशी आहेत, पाण्यात पहुडल्या आहेत. कारण मगरींना शिंग नसतात, त्या म्हशी होत्या. आणि काय उन्हाळा इतका तापला होता, ऊन त्या पाण्यात मस्त पहुडल्या होत्या, डुंबल्या होत्या. आणि मला त्या मगरी वाटत होत्या बाहेर. सो आजपर्यंत मला मगर दिसली नाही. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा मेंटली किंवा फिजिकली किती टफ आहे? काहीच टफ नाही असं म्हणेन मी. का म्हणतोय, कारण जे लोक 3,500 किलोमीटरची यात्रा करतात, परिक्रमा करतात, त्यांच्या पुढे मग आपली परिक्रमा आपण काहीच म्हणायला जागाच नाहीये. ते ऊन पाऊस वारा सहन करतात, आपण फक्त चैत्रातलं थोडं ऊन सहन करायचं असतं. सो ऊन असतं त्रासदायक, पण मेंटली पण अगदी फिजिकली छान परिक्रमा आहे. कोणीही करू शकतो. आमच्याच ग्रुपमध्ये एका काकांना पार्किन्सनचा प्रॉब्लेम होता, त्यांना थोडं चालताना त्रास व्हायचा, तरीही त्यांनी पूर्ण परिक्रमा पूर्ण केली. त्याशिवाय मला यावेळेस दिसली एक व्यक्ती, ती झोपून परिक्रमा पूर्ण करत होती. म्हणजे प्रत्येक ठिकाणी झोपायचं, साष्टांग लोटांगण, परत उठून परत तितक्याच जागेवरनं. प्रत्येक आश्रमात का काय? 21 किलोमीटर झोपून साष्टांग लोटांगण घालून त्यांनी परिक्रमा ते पूर्ण करतोय.
सो मेंटली फिजिकली काही कंप्लेंट करायला जागाच नाही आहे यार. ते लोक काय करतात, आपण तर काय थोडं ऊन सहन करायचं असतं, तेवढं करू शकतो. ऑफकोर्स. ज्यांना उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करायची सो त्यांच्यासाठी काय तू टिप्स देशील? मी काहीही टिप्स देऊ शकत नाही. माझी लायकी काय, माझी अवकात काय आहे की नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये मी काही टिप्स द्यावे कोणाला, ती बोलावते ती करून घेत असते नर्मदा माता. हे प्रत्येकाचा अनुभव आहे. सो काही टिप्सची गरज नाही आहे. उठायचं, बॅग मध्ये बेसिक कपडे टाकायचे, त्या किनारी जायचं, परिक्रमा खायला प्यायला आणि राहायला सगळी सोय होते, ती करून घ्यायची असते. ऍडजस्ट करायचं असतं उन्हामध्ये, गरमी वगैरे असेल प्रकार तो ऍडजस्ट करायचा, पण सरळ निघायचं. नो टिप्स निडेड. जस्ट मदानाला की निघायचं. येस, तीच परिक्रमा असते आणि तेच ते कॉलिंग असतं, नर्मदा मैया कॉलिंग. सो चलो बुलावा आया है, मैया ने बुलाया है. तसं होतं ते. एक्झॅक्टली. नो टिप्स नाही. सो ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करताना जो काय पर्सनल एक्सपिरियन्सेस आले? मी मागच्या वर्षी एक अनुभव सांगू शकतो. मी कधी माझे स्वतःचे अनुभव सांगत नाही आणि सांगायला पण नको, पण हा एक वेगळा अनुभव आहे, फक्त म्हणून सांगतो वरवरचा. ओके. 2024 मागचं वर्ष, त्यावेळेस मी स्टार्टिंगला पौर्णिमेला जनरली जात असतो मी परिक्रमा. तर मी माझं रेड बसवरनं तिकीट बुक केलं आणि मी ऍक्च्युली बसमध्ये बसलो, शहराच्या बाहेर गाडी गेली आणि तेव्हा काही गोष्टी मला आठवल्या, काहीतरी महत्वाचं काम आलं आणि मला अर्धवट तिथून परत यावं लागलं घरी. मी परत आलो. परत 2 दिवसांचं रिझर्वेशन केलं. मी परत बाहेर गेलो बॅग भरून आणि परत मला घरी यावं लागलं. असं 3दा झालं 2024 मध्ये. आणि आता मी म्हटलं असं का होत आहे, 3दा कॅन्सल रिझर्वेशन माझी झालेली सीट. त्यानंतर मग झालं की मग बऱ्यापैकी पौर्णिमा चैत्र महिन्यात संपला, 6-7 दिवस उरले होते फक्त. आणि तिथून परिक्रमा बंद केली गुजरातमधनं, गुजरात गव्हर्नमेंटने. त्यांनी पाणी सोडलं सरदार सरोवर डॅम मधनं. सो जो पूल होता पायी मातीचा पूल, तो उडून गेला पाण्यातनं. सो मला परिक्रमाच अलाउड नाहीये आणि पायी परिक्रमा अलाउडच नव्हतं, त्यांनी बंदच केली आहे, कारण मगरी वगैरे खूप वाढल्या पाण्यामध्ये. सो आणि पूर आल्यामुळे. आणि दुसरं म्हणजे की त्यांनी नंतर काय केलं की 2024 मध्ये एप्रिलमध्ये इलेक्शन्स होते मागच्या वर्षी आपल्या लोकसभेचे. सो त्यांनी परिक्रमाच ती बंद केली शेवटचे 2-3 दिवस, की आता लोकांनी इकडे झाले ते मग इलेक्शनला कोण जातील, हे पण त्यांचं होतं म्हणजे कारण वोटिंगला कोण जातील. सो मग मला हे ऐकल्यावर इतकं दुःख झालं मनापासून. म्हटलं ही गॅप होते पहिल्यांदा आणि 3दा परत येतोय मी जाऊन, म्हणजे अर्धवट जाऊन, आणि खूप मनाला वाईट वाटत होतं. आणि शेवटी तरी मी ठरायचो उद्या जाऊ, पण तरी ते काही व्हायचंच नाही. शेवटी उद्या अमावस्या म्हणजे शेवटचा दिवस. मी तिथे गुजरातच्या काही लोकांना विचारलं परिक्रमा अलाउड आहे का, परिक्रमा बंद होईये, परिक्रमा नाहीच आहे सुरू. आणि मी टोटली शस्त्र म्हणजे आपली जी इच्छा उत्साह खूप होतं ते सगळं संपलं आणि आता माझी परिक्रमा होत नाही असं मी बोललो, पण म्हटलं आता नाही होत आता, कारण शक्यतो उद्या अमावस्या, आज निघालो तर मी उद्या पोहोचू शकतोय. आणि ही सकाळी 10:30-11 वाजले होते फक्त, हे जे कोणाशी बोललो तेव्हा मी आतून मनात म्हटलं, माझ्याकडे नर्मदा जल असतं घरामध्ये ठेवलं, तिथे मी आतून फिलिंग करून आठवलं, म्हटलं पुढील 3 ते 4 तासात जर मला असा काही संकेत नर्मदा मातेने दिला नाही तर म्हटलं आता परिक्रमा होऊच शकत नाही, आता संपलाय, म्हणजे आता देर इज नो चान्सच नाही, होपच नाहीये. असं झालं आणि मी काहीतरी अर्धा पाऊण तासानंतर परत मी जस्ट मोबाईल ओपन केला. त्या मोबाईलमध्ये एक रॅन्डम पर्सन, ज्यांना मी माझ्या काही जास्त कॉन्टॅक्ट पण नाहीये 3 ते 4 वर्षांपासून, त्यांचा एक फोटो होता स्टोरीमध्ये इंस्टाग्रामवरती. तर मी स्टोरीवरती रिप्लाय केला की कुठे आहे, तर ती व्यक्ती म्हणाली अरे मी तुलाच मेसेज करणार होते, मला तुझीच आठवण आली की मी आता नर्मदा किनारी आली आहे आणि तू परिक्रमा गेला नाही का यावर्षी उत्तर वाहिनीला, कारण काही सांगितलं नाहीस. तेव्हा जो हे शब्द मला कानावर मेसेज मधनं कानावर पडले, त्या क्षणी मी ठरवलं आता इथे भूकंप येऊ, पुण्यात का सुनामी येऊ, मी जा राहिलाय, मी जातोय म्हटलं आता. आणि त्या क्षणी रेड बस ऍप ओपन केलं, पटपट सीट बुक केली. 4 वाजताची बस होती, निघालो, दुसऱ्या दिवशी पोहोचलो. आणि हे करताना मला माहित होतं की माझी परिक्रमा होणार नाही, कारण परिक्रमा बंदच झाली आहे ना. मी का गेलो म्हटलं आता मात्र नाही, इतका संकेत दिला स्पष्टपणे, जेव्हा म्हणतोय मला माझ्यासाठी संकेत हवा मिळाला तरच मी जाईन, आता येईन मी, आता येईन. मिळाला एका रॅन्डम पर्सनने असं म्हटलं मला, आणि उत्तर वाहिनी केली नाही का, मला तुझी आठवण नर्मदा किनारी पण मी आहे आता. सो मी निघालो, पोहोचलो, तर माझ्या डोक्यात भाव हाच होता की परिक्रमा तर होणार नाहीये, पण फक्त दर्शन तर करतो मी त्या तिलकवाडा आश्रमात जाऊन, ज्या वर्षी नेहमी जिथे जातो, बाहेरून दर्शन करू म्हटलं आणि मग त्याच दिवशी परत निघू, कारण त्या संकेताचा एक मान राखण्यासाठी. खूप आनंद झाला मला नॅचरली. सो झालं असं की तिथे गेलो मी आणि दुपारी जेवण सुरू होते. मी जेवत होतो, एक आजी 70 वयांच्या एक आजी होत्या, त्या श्वेत वस्त्र सगळे परिधान केलेले, ते आले, त्या आल्या आणि त्या जेवताना मला म्हणाला की तुम्हाला परिक्रमा करायची आहे का आमच्यासोबत. आम्ही गाडीने आता निघतोय, गाडीने परिक्रमा करतोय,
आणि मी म्हटलं येस आत्ताच्या आता ठीक आहे, पायी नाही आहे, मे बी पायीची इच्छा नसेल नर्मदा मातेची, यावेळेस गाडीचा अनुभव होता. म्हटलं येस यार, मी तर परिक्रमासाठी आलो पण नव्हतो मुळात, कारण परिक्रमा अशक्य होती, कारण ही हा अमावस्येचा दिवस, हा शेवटचा दिवस आहे बेसिकली. आज चैत्र महिना संपणार आहे, परिक्रमा संपते. सो त्यांनी म्हटलं की चला परिक्रमा तुम्ही याल का, म्हणजे लिटरली परिक्रमा मला बोलावून घे, म्हणजे मला माझी काही लायकी नाहीये, पण स्टील म्हणतोय की तिथे मी म्हणजे ते संकेत मिळणं, तुमची किती इच्छा असते आणि ते कम्प्लीट होते, जे मी मनात शेवटी काय की आपण एक निरीच्छा झालो होतो लिटरली, ती आता होऊच शकत नाही. आणि कारण बंदी केली होती परिक्रमेवरती, तर त्यांनी गाडीनेच विचारलं मला की आमच्या तुम्ही याल का. सो मग विदिन 2 तासात आमची परिक्रमा आटपून गेली, पूर्ण गाडीने परिक्रमा केली. सो ती परिक्रमा पहिल्यांदा माझी गाडीतनं झाली 2024ची. सो 22, 23, 24 आणि आता 25 परत पायी. सो हा एक पर्सनल अनुभव आहे. फारच छान. सो नर्मदा मैयाशी तुझं कधीपासून, म्हणजे तुला असं कधीपासून इच्छा व्हायला लागली की आपण गेलंच पाहिजे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला? ऍक्च्युली काही पहिले श्रद्धा नव्हतीच. मला पहिल्यांदा नर्मदा नदीचा एक संबंध जो आला तो म्हणजे गजानन महाराज, मला प्रचंड प्रेम आहे, भक्ती आहे असं म्हणता येईल. पण गजानन महाराजांच्या पोथीमध्ये 14वा अध्याय आहे, जेव्हा नर्मदा माता ऍक्च्युली दर्शन देते, बोट ती नाव बुडत असते नाही वाचवते नर्मदा माता. तर गजानन महाराज आणि नर्मदा मातेचा तो म्हणजे मुळात गजानन महाराज म्हणजे शंकर हर, आणि ही नर्मदा, तो नर्मदे हर, तो एक पॉइंट आहे तिथे. सो मला तो पहिला अनुभव आहे. फक्त मी नर्मदा मातेबद्दल वाचलं की असतं असं काही वगैरे, पण काही वाटलं नव्हतं एवढं. पण नंतर माझ्या डोक्यात खूप विचार आला की असं कसं शक्य आहे, एक नदी एक व्यक्ती म्हणून कशी दिसू शकते, किंवा एक नदी ही एक शक्ती देवी कशी असू शकते. मी याचा इतका विचार करायचो तेव्हा केला, पहिल्यांदा जेव्हा पोथी वाचली तेव्हा मग माझ्या डोक्यात उत्तर असं आलं आपोआप की आपण आहोत आता पंचमहाभूतांचं आपलं शरीर बनलंय, 5ही महाभूत आपल्या शरीरात आहे. मग असं जर झालं, म्हणजे त्या क्रिएटरने जर असं केलं की एका गोष्टीने पंचमहाभूताने 4 काढून टाकायचे आणि फक्त जल ठेवायचं, म्हणजे ती पण एक एंटिटी झाली आहे ना, एक जीव आहे त्यामध्ये, पण फक्त जल महाभूत आहे, सो ती नदी आहे. सो याचा असं मला उत्तर मलाच वाटलं की हे असं असेल, कनेक्ट असं झालं. सो हा नर्मदा मातेशी माझा पहिल्यांदा संपर्क आला. त्यात खूप गौरव होता, कारण गजानन महाराजांच्या थ्रू आला होता. आणि त्याच्यानंतर मग 2013-14 मध्ये मला इतके पुस्तकं वाचायला मिळाले. भारती ठाकूर, जगन्नाथ कुंटे यांची पुस्तकं वाचलेत, आणि ते आपण पुस्तकं यायचे वाचायला, असं नाही की मी खूप स्वतः हे प्रयत्न करतोय. आणि मग ते खूप इमोशनल, मेंटल, स्वीट असा एक गोरवा निर्माण होत गेला. सो मी पहिल्यांदा 2014 मध्ये गेलो होतो, जस्ट एक दर्शनासाठी. म्हणजे पहिल्यांदा एका म्हटलं नर्मदा किनारी जायचं आहे. 2014 मध्ये गरुडेश्वरला मी तिथे गेलो. सो तिथला पण एक खूप सुंदर अनुभव आला ऍक्च्युली. ओके, मी माझा पर्सनल अनुभव सांगत नाही, मी दुसऱ्यांचा अनुभव सांगतो जो मी ऐकला. पहिल्या दिवशी मी तिथे गेलो होतो आणि संध्याकाळ झाली. खाली वरती दत्ताचं मंदिर आहे, खाली टेंबे स्वामींचं समाधी मंदिर आहे. तिथे मी गेलो, बसलो होतो, नॉर्मली आरती झाली त्यांची, आणि तिथे मला दिसलं की म्हणजे एक मध्यम वयीन, थोडे जास्त मध्यम वयीन साठीतलं एक जोडपं तिथे बसलाय. नंतर मला कळलं की नाशिकचे ते आहे, त्यांचं आडनाव पवार आहे, मला हे पण स्पेसिफिकली आठवत आहे. सो ते तिथल्या पंडितांना अनुभव सांगत होते, त्यांना काय अनुभव आला. मी ऐकत होतो नॉर्मली, मला तेव्हा लक्ष नाही द्यायचं. नंतर मात्र ते बोलले तेव्हा इंटरेस्ट निर्माण झाला की ते काय म्हणत होते की आम्ही, म्हणजे ते सांगत होते काका की ही म्हणे मी एकटा परिक्रमा निघालो होतो म्हणे, मला सोडायला ओंकारेश्वरला माझी ही आली, बायको आली, मुलगी, मुली आणि जावई आलेत, सगळे आलेत, आणि हिच्या पायाला चालता पण येत नव्हतं, तरी पण ही आली म्हणे मला ऍटलीस्ट निरोप द्यायला परिक्रमाला जाताना. आता माझी संकल्प झाला, मी मुंडन केलं म्हणे सर्व, आणि आता परिक्रमा निघणार तेव्हा ही रडायला लागली म्हणे जोरजोरात की तुम्ही चालले आता आणि कसं होईल, तुम्ही काय, म्हणजे भीती असेल ना, ही 2014-13ची गोष्ट आहे. तर ते म्हणत होते, तर मी म्हणाल तिला म्हणे, हिला म्हणालो म्हणे मी की तुला चालायचं आहे का, तू चलतेस का. ती म्हणाली की हो मी येते. म्हणजे जी त्यांची बायको कुठल्याही तयारीने आली नव्हती, जस्ट निरोप द्यायला आली होती, अंगावरच्या कपड्यांशी त्या गेल्या वेळेवरती अगदी, आणि त्यांना चालता पण येत नव्हतं. मग हे त्यांनी सांगितले, त्या बोलत मी ऐकत होतो. तर त्यांनी मला की मला सुरुवातीला त्रास झाला, आणि नंतर माझं चालणं कधी नॉर्मल झालं मला पण कळलं. आणि हा अनुभव 2दा आला. तिथं पण एका व्यक्ती मला सेम सांगितलं की चालता पण येत नव्हतं, परिक्रमा निघालो, आपोआप दुःख सगळं बंद झालं. म्हणजे अनुभव यांचा इथेच थांबत नाही. पुढे एक वेगळी गोष्ट सांगतोय. तेव्हा ते एक शूल पाणीची झाडी म्हणतात, जिथे अश्वत्थामा वगैरे दिसतो, अशा स्टोरीज आहेत. तर शूल पाणीच्या झाडीत ते गेले. त्यांना ऑप्शन होता की प्लेन रस्त्याने पण जायचं किंवा झाडीतनं टेकडीतनं, खूप कठीण रस्ता, थोडी भीतीदायक पण एरिया आहे तो थोडाफार. तर हे दोघं तिथनं गेले. आता त्यांच्याकडे मोबाईल होता, ते सांगायचे की मुलीला सांगायचे होते, आपल्या
कॉन्टॅक्ट ठेवायचे मी कुठे पोहोचतोय. एकदा शूल पाणीत गेले की ती नो रेंज ऍट ऑल. ते शूल पाणीमध्ये 12 दिवसांचा प्रवास आहे, मला नक्की माहिती नाही पण 10 ते 12 दिवसांचं चालावं लागतं. 250 ते 300 किलोमीटर आहे ते टोटल. सो ते एका आश्रमात गेले आणि आजूबाजूला काहीच गाव नव्हतं, ते झोपडी होती. तिथे काय संत महात्मे असतील त्यांनी त्यांच्याकडे राहायला देते. ती म्हणे 4 वाजता 4:30 वाजता तिथे संध्याकाळला सुरुवात व्हायची 4:30-5 ला आणि नो लाईट. आम्हाला 4:30-5 ला चहा मिळायचा म्हणजे कोरा काळा चहा, बस तेच झोपा आणि काहीतरी ते पोळी भाजी करून द्यायची आम्हाला आणि आम्ही तिथे झोपायचो. असं आम्ही तो गेलो म्हणे. जेव्हा पण ह्या काकू थोडा इमोशनल झाल्या होत्या म्हणाव्यात ते की आपण 10-15 दिवस इथेच आहोत, घरी कसं सांगायचं की आपण जिवंत आहोत, काय झालं ते तिथे टेन्शन मध्ये आहे. तर ते इतके काळजी करत असतील. मग शेवटी हे त्यांचं बोलणं सुरू होतं आणि 15व्या दिवशी वगैरे जे काय ते मग शूल पाणीतनं बाहेर आले, झाडीतनं जंगलात. ते बाहेर आल्यावर त्यांचा फोन वाजला, रेंज आली त्यांना. त्या फोनवरची मुलगी म्हणाली म्हणजे तुम्ही आलेत का बाहेर शूल पाणीतनं? म्हणजे मला यांना म्हणजे शूल ते काकू सांगत होते की आम्हाला इतका त्रास झाला आणि काही कॉन्टॅक्ट करता नाही आला, आम्हाला काही सांगता येत नव्हतं, आम्हाला माहिती तुम्ही काळजी करत असाल. ती मुलगी म्हणाली त्यांची की मला म्हणे ऑलरेडी त्यांचा तुम्ही ज्यांच्याकडे बापूंकडे आहे त्यांचा मला फोन आला होता म्हणे की ते आमच्याकडे आहे आणि सुरक्षित आहेत. ते पुढे गेलेत आणि फोन ठेवला यांनी काकांनी आणि नंतर त्यांना क्लिक झालं की त्या संत जे काही होते बापूजी त्यांना तर माझ्या मुलीचा नंबर माहितच नव्हता ना, मी त्यांना नंबर दिला होता. तो त्यांनी तिला सांगितलं. बापरे. सो हा अनुभव ऐकून माझ्या काटे आले तेव्हा गुज बम्स ते. आणि ऍक्च्युली तो मला अजून डोळ्यासमोर ते आठवत आहे ते सांगताना. सो मला त्यानंतर कधी त्यांना भेटलो पण नाही. त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जावा सुद्धा. ते नाशिकचे होते, शिक्षक होते, रिटायर्ड झाले होते आणि त्यांचा आडनाव पवार होता, मला आठवतं. तर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा जे जातात या परिक्रमेला तर ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचे सुद्धा फोटोज टाकतात. तर हा सुद्धा एक भाग आहे का या परिक्रमेचा? नाही, तुझं म्हणते स्टॅच्यू ऑफ युनिटी हे ऍक्च्युली गरुडेश्वरच्या पुढे म्हणजे जिथे सरदार सरोवर डॅम आहे आणि तिथे उभारला. अच्छा. सो लोक जातात तिथे बरेच. तू पाहिलास का? तू बघून आलास का? मी यावर्षी गेलो पण मी प्रामाणिकपणे सांगतोय, माझं मत आहे फक्त की मी कधीही इंटरेस्टेड नव्हतो ती जाण्यास. कारण तिथे गेल्यावर मला एकच प्रश्न पडला तेव्हाही आणि आताही, जेव्हा मी आता जाऊन आलो, आता ग्रुप सोबत गेलो ना मी, तर मी स्टॅच्यू ऑफ युनिटीला पहिल्यांदा गेलो कारण सगळेच जात होतो पण आय वॉज टोटली नॉट इंटरेस्टेड इन टू दॅट. का? कारण तिथे गेल्यावर एकच प्रश्न पडला की काय गरज होती एवढ्या तामझामची? कारण तिथे खूप निसर्गाचं नुकसान झालंय, अपरिमित हानी केली आहे निसर्गाची. म्हणजे जिथे टेकडी दिसली की काहीतरी उंच उभारायचं, फोटोजेनिक काहीतरी गोष्टी दिसाव्या, मीडियामध्ये चर्चा व्हावी चांगली, हेच का करायचं? कारण तिथल्या लोकांना खूप त्रास झाला, वन्य प्राणी जीवन तिथं सफर झालाय आणि त्याच्या जवळच शूलपाणीची झाडी आहे. तर त्या शूलपाणीच्या माझं लक्ष तिकडे नव्हतं, माझं लक्ष शूलपाणी झाडीकडे होतं. यार इथून लोक पूर्वी जायचे, पूर्वीच्या पुस्तकामध्ये वर्णन आहे सगळं की तिथे. आणि मूळ शूलपाणीचं मंदिर जिथे अश्वत्थामा दिवा लावायचा असं म्हणतात, ते मूळ मंदिर पाण्यात गेलं. अच्छा. आणि सो असं बरेच थोडंसं वाईट वाटतं की ह्याची काही गरज नव्हती. कशाला प्रत्येक ठिकाणी आपल्याला गुडी स्वीट आणि फोटोजेनिक गोष्टी दिसाव्यात? सेम गिरनारला तेच केलंय. गिरनारला रोपवे केलाय. आता रोपवेमुळे तिथे तो एक पिकनिक स्पॉट झाला गिरनार. म्हणजे सगळीकडे खच पडला असतो प्लास्टिकच्या बॉटल्सचा, रॅपर्सचा, काहीच गरज नव्हती. जेव्हा ज्यांना जायचा गिरनार दर्शनाला ते जातील आणि मुळात त्याच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार प्राप्ती होत होती. विकासाच्या नावाने तिथल्या स्थानिक लोकांचं आयुष्य भकास नाही व्हायला पाहिजे कधीच. कारण आपण जे धार्मिक गोष्टी करतोय, आपलं धार्मिक टुरिझम आहे, हे कधीही स्थानिक लोकांसाठी पूरक असावं. बरोबर. आणि नॅचरल ह्याच्यातच एक्झॅक्टली. इट शुड गो हँड इन हँड. तरच ते चांगलं आहे. त्यांच्या मनात, त्यांच्या स्पोटावर जर पाय ठेवत असू विकासाच्या नावाखाली, त्यांच्या मनात आकस निर्माण होईल त्या तीर्थक्षेत्राबद्दल. आणि ते तर वर्षानुवर्ष तिथे राहत आहे. आपण बाहेरून आलो आहे, ग्लॅमर प्राप्त झालाय, सोशल मीडियावर आलाय म्हणून आजकाल हे दिसतंय, म्हणून लोक वाढलेत का, मग चला काहीतरी वेगळं करूया, गव्हर्नमेंटने काहीतरी करायचं. पण ते तर जे लोक आहेत, आता मी गिरनारचं सांगतो स्पेसिफिकली की वरती जो ती ट्रॉली झाली आहे, मी एकदा पायी गेलो म्हणजे खालून वर गेलो तेव्हा मी मधल्या त्या लोकांना विचारलं की तुमच्या धंद्यावर काही परिणाम झाला काय रोपवेमुळे? ते म्हणाले 100% झालाय, कारण लोक येतच नाही आता इथे कोणी, सगळे वर जातात. ते पण जे लोक शेकडो वर्षांपासून जे खरे म्हणजे प्रेमासाठी जायचे दत्त मंदिरात, दत्ताला दर्शनाला, त्यांना ते म्हणजे खाद्य पुरवायचे, पाणी, चहा, कॉफी खायला सगळं, ते वर्षानुवर्षी त्यांचं दुकान मांडलं त्यांनी, धंदा त्यांचा बिझनेस. यांच्या पोटावर पाय नाही का एक प्रकारे ट्रॉलीने. आणि ट्रॉली तयार केल्यापासून फक्त पिकनिक स्पॉट झालं गिरनार. अनेक लोक फक्त तिथे जातात,
जिथे पण तू म्हणतोस, पण सिनियर लोकांसाठी हे खूपच Exactly. कन्व्हिनियंट आहे ना. ज्यांना जायचंय ते बरोबर जातील. एक्झॅक्टली. आणि तिथे ओके नसेल जाऊ शकत पायी तर तिथे पालखी मिळतात ना, तिथल्या हो. स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त होतो. Correct. त्या ते तुम्ही ते एका करा. झटक्यात तो ट्रॉलीने आता काय 5-6 मिनिटं लागतात पोहोचायला वरती, जो प्रवास 5000 पायऱ्यांचा होता आतापर्यंत. सो हे बघून मला फार वाईट वाटतं. फॉर एक्झाम्पल मी थोडा विषयांतर होत आहे, सॉरी, पण आता अमरनाथला सुद्धा त्यांनी रोपवे तयार केला. हो हो. तुला माहिती आहे 2024 लास्ट इयरला अमरनाथ फक्त 7 दिवस शिवलिंग टिकलं, 7व्या दिवशी शिवलिंग गायब. अच्छा. का? कारण तिथे त्यांनी आता खूप कन्स्ट्रक्शन निर्माण केलंय. तिथे नंदी बैल आणून ठेवला, म्हणजे नंदी ठेवलाय, ओंकार मोठा स्टॅच्यू लावलाय. मला कळत नाही काय गरज आहे. रॉ सौंदर्य ही कॉन्सेप्ट असते, जसं निसर्ग आहे तसंच राहू द्या. प्रत्येक ठिकाणी आपल्यानुसार गोष्टी, गुडी गुडी कॅमेरासाठी गोष्टी, आणखीन कृत्रिम डेकोरेशनची गरजच नाही ना मुळात. कृत्रिम डेकोरेशनची गरजच काय? ते रॉ सौंदर्य आहे, रांगडं सौंदर्य तसंच राहू द्यायचं असतं. आणि तिकडे जातात ते लोक धार्मिक किंवा मनात एक इच्छा घेऊन मला जातात. हा प्रश्न पडतो नेहमी, एका तरी व्यक्तीने म्हटलं असेल का की आम्हाला गिरणाला ना रोपवे पाहिजे, आम्हाला इथे रोपवे पाहिजे, एक तरी व्यक्ती म्हणेल का? म्हणतच नाही. हेच काहीतरी आपल्या मनाने करतात. सो मला हे फार त्रास होतो. आणखी एक सांगतो, उदाहरण येतं, म्हटलं आता आठवलं म्हणून. आधी कैलास म्हणजे कैलास पर्वतावर जाताना एक भारतामध्ये तिबेट बॉर्डरच्या आधी ओम पर्वत आहे. ओम ऍक्च्युली पर्वतावर ओम दिसतो आणि त्यावर बर्फ असतो कायम. इतिहासात कधी तिथला बर्फ चिरकालीन बर्फ टिकला होता. मागच्या वर्षी बर्फ गायब झाला, पहिल्यांदा अशी घटना घडली. म्हणजे प्रत्येक वेळेस ग्लोबल वॉर्मिंगच्या ब्लँकेट खाली आपण आपल्या चुका लपवू शकत नाही. सो मला फार खराब वाटतं हे सगळं बघितलं की. आणि ओके, उत्तर वाहिनीवर आपण परत येऊयात. मी म्हटलं ना की रामपुराच्या आपण समोरचा जो घाट असतो तिथे त्यांनी नंदी घाट तयार केला. तिथे एक मोठा नंदी आणून ठेवला होता 2023 मध्ये. मी बघितल्यावर म्हटलं त्याची गरज काय आहे? अशी एकतरी गोष्ट असू द्यावी जी खरी आहे, जी फक्त प्रेम, भक्ती आणि 1 to 1 आहे. त्यात कुठेही खोटेपणा, कृत्रिम डेकोरेशन, कमर्शियलायझेशन काहीच नसावं. पण ते आता झालं आहे. नंदी घाटावर मोठा नंदी, मागच्या वर्षी तिथे नंदी घाट वगैरे दिलाय आणि तो फोटोजेनिक आता फोटोचा स्पॉट झालाय. सेल्फीज लोक ते ग्रुपमध्ये बसतात, फोटो काढत राहतात. सोशल मीडियाचा जमाना आहे. एक्झॅक्टली. पण तो भस्मासूर न असं वाटते काहीतरी टिकून राहावं वेगळं. आणि तिथे तो सेल्फी स्पॉट झाला. मागच्या वर्षी नर्मदा वादीने 24 मध्ये उडवून लावलं नंदीला, कारण पूर आला. तरी यांचा खर्च मिटला नाही. आता त्यांनी यावेळेस काय केलंय, 12 ज्योतिर्लिंगाचे 12 शिवलिंग ते स्थापित केले, खोटे म्हणजे दगडी कसे लावून ठेवल्यात आणि त्याला नंदी घाट नाव दिलंय. आता कुठेही काही घाटाचं नाव असतं देत खरं तर, प्रत्येक घाटाला ते महात्मा पुराणोक्त असेल तर ठीक आहे. पण आता त्यांनी ते 12 ज्योतिर्लिंग समोर आणून ठेवल्यात. सगळे लोक तिथे सेल्फीज काढत राहतात. पुढे टेंडर्स पास केल्यात की कोणाची दुकान इथे असतील, हे सगळे प्रकार त्यांनी ठेवले तिथे, केले त्या वर्षी. कारण कमर्शियलायझेशन झालं सगळं. उत्तर वाहिनी परिक्रमा मध्ये जो गोरवा आधी होता 18, 19, 20, 21, 22 मी बघितला, तो गोरवा आता गेला, सो कमी झाला. असं मला ते वाटतं मात्र फार खराब, वाईट वाटतं. पण तू असंच पुढच्या वर्षी पण जाणार आहेस का? हा, जाणार, कारण ते प्रेम आहे यार. ते वर्षभराची वाट बघतो तुम्ही उत्तर वाहिनी. परिक्रमेमध्ये ऍक्च्युअल तो प्रवाह उत्तरेकडे जाताना दिसतो का? एक्झॅक्टली. मी 4 वेळा गेल्यानंतर मला कळलं की उत्तरेकडे ऍक्च्युअली प्रवाह जातो. हे फक्त बोलण्याच्या गोष्टी नाहीये. आणि जेव्हा रामपुरावर पोहोचतो ना पलीकडे काठावरती, तर रामपुरावरनं ते एक्झॅक्टली दिसतात. एक उत्तरेकडे प्रवाह जातो, एक दक्षिणेकडे प्रवाह जातो. त्यामुळे इमॅजिन, समजा तू दिवे टाकतेस किंवा 2 नारळ ठेवतेस 2 प्रवाहामध्ये, एक नारळ उत्तरेकडे जातो, एक नारळ दक्षिणेकडे जातो आणि नदी एकच वाहते. सो हे ऍक्च्युली खूप सुंदर आहे आणि मला पहिल्यांदा दिसलं यावेळी. सो ऍक्च्युली उत्तर वाहिनी आहे. आणि एक निरीक्षण सांगतो फक्त, जे थोडं गमतीदार निरीक्षण आहे की नर्मदा मातेत पण खूप मासे आहेत आणि कृष्णा नदीमध्ये पण मासे आहेत. तू कधी नृसिंहवाडीला गेलीस का? तिथे ना थोड्या वेळ तरी घाटावर बस आणि पाय टाकून बस, तर तिथे मासा चावतो. विदिन सेकंड मासे आपल्या पायापाशी तर चावायला येतात आणि चावतात सिरियसली. नर्मदा मातेमधला मासा चावत नाही. हे नोटीस केलं. शेकडो मासे पायाच्या जवळ येतात, ते स्पर्श होईल करतील पण चावत नाही. म्हणजे बिनधास्तपणे पाय आपण ठेवलो असतो आणि त्या आपण नर्मदेत पाय ठेवून असतो, मासे शेकडो मासे जवळ येतात पण चावत नाहीत. हा एक गोड माझा आलेला अनुभव आहे फक्त. एक्झॅक्टली. आणि शांत आहे, सौम्य, जशी नर्मदा माता आहे, सौम्य नर्मदा मैया. सो हा एक फरक आहे. सो अशा पद्धतीने तुझी परिक्रमा संपली. येस. आणि दरवेळेस मला एक फिलिंग येतं, स्पेशली मागच्या वर्षी तर आपोआप किती आपण अलाइन होऊ शकतो, इमोशनल अटॅच, आणि आपल्याला पण कळत नाही आपले रिएक्शन कसे बदलतात. एकदा झालं काय तर मागच्या वर्षी गोष्ट आहे, जेव्हा उन्हाळा खूप तापला होता आणि शेवटी गेलो परिक्रमेला, तर नर्मदा मैया बऱ्यापैकी आटली होती. आणि आता झालं का की गेले 3 दिवस त्याच सानिध्यात राहून एक
भावनिक रिलेशन बनतं ना. तर मला कळलं नाही, मी आता जाताना काय म्हणावं असेल स्वतः, म्हणजे बोलून मनातल्या मनात की म्हटलं नर्मदा मातेस जरा तुझी काळजी आहे, किती बारीक होतेस, उन्हामध्ये वाळत चालली आहेस. आणि हे खूप सिरियसली बोलतो मी, म्हणजे आपण गमतीने सांगतो पण आपण बोलायचे बापरे, मी किती नॅचरली कनेक्टेड किती की आपण असं बोलून जातोय यार. जसं आपण कधी आपल्या आजीला बाय करतो जाताना बाहेर, म्हाताऱ्या आजीला तिला म्हणतो काळजी घे, किती वाळत चालली आहे, किती हे कर, तसंच आईला म्हणतो तसं एक्झॅक्टली नर्मदा मातेसाठी मला निघाले शब्द. कारण ती पण अशी उन्हाळ्यामध्ये वाळली होती आणि आटली होती, दगड दिसत होती, म्हणजे दगडांची किती इजा होत असेल यार हे सगळी खडकांची. मग मला जाणवलं मी काय बोललो, काय थॉट आले अचानक. सो हे असं होतं कधी कधी, एकदा झालं इमोशनल अटॅचमेंट होऊन अलाइनमेंट झाली ना की आपोआप या गोष्टी घडतात. सो असं आहे. सो त्यावेळेस नर्मदे हर म्हणतो आणि तिथून मी निघतो. येस. फारच छान अनुभव हा सगळा. एक म्हणजे जे नर्मदा परिक्रमेला जाऊन आले, जे जाणार आहेत ते खूप रिलेट करतील हा एपिसोड बघून, आणि नक्कीच सगळ्यांना पटलंही असेल त्यांनी काय काय अनुभव सांगितले. सो थँक्यू सो मच. आजचा एपिसोड खूप छान झाला आणि भरपूर माहिती तू सांगितलीस, आणि प्रेक्षकांनी सुद्धा शेवटपर्यंत हा एपिसोड पाहिला, त्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. धन्यवाद. ही माहिती जी मी ऐकली ती सांगितली आणि जी मी अनुभवली ती सांगितली. करेक्ट. सो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि लास्ट टाइमचा महाकुंभमेळ्याबद्दलचा जो एपिसोड केला होता तो सुद्धा खूप छान झालाय, त्याची पण लिंक मी खाली शेअर करते. सो तोही तुम्ही जरूर बघा. आणि आतापर्यंत जर पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ते आधी करा. आणि थँक्यू अभिजित, आजच्या एपिसोडमध्ये आलास आणि छान इन्फॉर्मेशन शेअर केल्याबद्दल. प्लेजर इज ऑल माइन. थँक्यू. नर्मदे हर.